तसं टायटल इम्पॉर्टंट आहे का हेडलाईन इम्पॉर्टंट आहे? हा, हेडलाईन इम्पॉर्टंट बघू दोन्ही आपण इम्पॉर्टंट आता. दोन्ही पण इम्पॉर्टंट आहेत. इथं मी सर्च केलं, काय सर्च करू? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे सर्च केला, किंवा आपण काय सर्च केलं, डेटा अनालिटिक्स कोर्सेस इन पुणे सर्च केला. या सगळ्या गोष्टी दिसतात. तर हे जे असतं ना, बेस्ट डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, काय बेस्ट डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, हेडलाईन काय टायटल. आहे? हे टायटल आहे का हेडलाईन आहे? हेडलाईन नाही, टायटल आहे. ह्याच्या खाली जर तुम्ही गेलात तर हे काय, मेटा डिस्क्रिप्शन. आता तुम्ही बघा, हे दोन येतं, लर्न डेटा सायन्स विथ मिडकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इन पुणे, गेट सर्टिफाईड अँड पायथॉन प्रोग्रामिंग, मशीन लर्निंग अँड मॅथ्सवेल. आता ह्यांनी 90 पेक्षा जास्त टाकलंय, सॉरी 157 पेक्षा जास्त टाकलंय, 157 to 168 कॅरेक्टर पेक्षा जास्त टाकलंय, म्हणून इथं डॉट 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 आलेलं आहे. समजलं का? इथं आपण बरोबर टाकलेले म्हणून इथपर्यंत आलेले. इथं 100% प्लेसमेंट गॅरंटी म्हणून लोक जास्त इथं क्लिक करतील. तुमचं टायटल 30 to 50 कॅरेक्टर पेक्षा झालं. आता बघा, इथं टाकले डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, इथं बेस्ट होतं का? हेडलाईन मध्ये बेस्ट होतं का? नाही. मग टायटल मध्ये बेस्ट आहे म्हणून तिकडे टायटल दिसतं. मग तुमच्या ब्लू मध्ये टायटल दिसतं का हेडलाईन दिसतं? हे तर बघितलं का? म्हणजे हे टायटल किती इम्पॉर्टंट आहे. हे कुठं दिसतं? प्रिव्ह्यू मध्ये दिसतं. आणि हे जे वरचं हेडलाईन दिसतं ते कुठं दिसतंय? H1 टॅग इकडे दिसतं. इथं डेटा सायन्स कोर्सेस, इथं डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, आणि खाली कंटेंट सगळं डेटा सायन्स रिलेटेड आहे. आता बघा, इथं क्लिक केलं, ही कोणती लिंक आहे? मी इथं क्लिक केलं तर कुठेतरी रिडायरेक्ट होईल. कोणत्या प्रोफाईलवर? ही इंटरनल लिंक आहे का एक्सटर्नल लिंक आहे? एक्सटर्नल, linkedin.com वरती गेलोय, समज सगळ्यांना. आता आपल्या वेबसाईटमध्ये का लिंक गरजेचे असतात हे इम्पॉर्टंट आहे. आपल्या वेबसाईटमध्ये लिंक का इम्पॉर्टंट असतात? ऑन पेज एसईओ बद्दल कोणाला काही डाऊट्स असतील तर विचारू शकतात. एसईओचे 3 टाइप्स असतात. कोणते? ऑन पेज, ऑफ पेज आणि ऑन पेज, ऑफ पेज आणि टेक्निकल. ऑन पेज एसईओ 75%, ऑफ पेज पर्सेंट 25 आणि 5% टेक्निकल एसईओ असतो. टेक्निकल एसईओ मध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात. मग 5% असतात ते सगळं डेव्हलपरचं काम असतं. 5% एसईओ मध्ये मेथड असतात, ब्लॅक हॅट, ग्रे हॅट आणि व्हाईट हॅट. व्हाईट हॅट म्हणजे काय? आपण सगळे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करतो. म्हणजे जे गुगलचे अल्गोरिदम येतं ते फॉलो केले आणि आपण वेबसाईट रँकिंग केली तर त्याला व्हाईट हॅट एसईओ म्हणायचं, आणि जर फॉलो नाही केले तर त्याला ब्लॅक हॅट एसईओ बोलायचं. मग वेबसाईट रँकिंग केली व्हाईट हॅट एसईओ यूज करून, तर आपण काय करतो, जास्तीत जास्त दिवस आपली वेबसाईट वरती राहते. पण गुगलला काय सस्पेन्शन, गुगलने सांगितले 30 to 50 काय करायचं आपल्याला, कॅरेक्टरच आपली काय असली पाहिजे, वेबसाईट असली पाहिजे. पण जर आपण काय केलं, कॅरेक्टरची लिमिट जर जास्त टाकली तर ते ग्रे हॅट एसईओ मध्ये जातं. ग्रे हॅट मध्ये जातं. ज्या वेबसाईटवरती सगळ्यात जास्त टाईप येईल, ट्रॅफिक येईल, ती वेबसाईट लवकर. आता ऑन पेज एसईओ मी शिकवणार नाही, सगळं झालंय आपलं ऑन पेज एसईओचं. प्रॅक्टिकल पण करून दाखवलंय, ओपन कसं करायचं ते पण झालंय. तुम्हाला फक्त आता जास्त प्रॅक्टिसची गरज आहे. आता ऑफ पेज एसईओ मध्ये आपण स्टार्ट करतोय. ऑफ पेज एसईओ मध्ये तुम्हाला लिंकचे टाइप्स असतात. पहिली लिंक असते एक्सटर्नल आणि इंटरनल. एक्सटर्नल लिंक म्हणजे काय? इफ यू रिडायरेक्ट फ्रॉम वन डोमेन टू अनदर डोमेन, त्याला काय बोलतो आपण?
म्हणाले. आता मी इथं गेलोय, ह्याच्यामधून जर मी इथं क्लिक केलं तर आता कोणती लिंक आहे? google.com पासून कुठे गेलोय मी? NMD इन्फोटेक मध्ये गेलो. लर्न मोर मध्ये क्लिक केलंय, डेव्हलपमेंटच्या पेजवरती गेलं. पण डोमेन कुठे चेंज झालेले का? मी इथे इंस्टाग्राम वरती क्लिक केलं, पण इंस्टाग्राम ओपनच नाही झालं, ब्रोकन लिंक. लिंकडिन वरती क्लिक केलं, लिंकडिन ओपनच नाही झालं. ते लिंक हायपर लिंक. मी कोणती पण गोष्ट सर्च करतोय, टिप्स फॉर डिजिटल मार्केटिंग. आता मला टिप्स फॉर डिजिटल मार्केटिंग जर टाकलं तर काय ओपन होईल एक नंबरला, सांगा बरं. टिप्स फॉर डिजिटल मार्केटिंग मध्ये काय भेटेल एक नंबरला? काय भेटेल? ब्लॉग भेटेल, क्वेश्चन आन्सर साईट भेटेल का, न्यूज पेपरची इन्फॉर्मेशन भेटेल? एंटर केला, ब्लॉग भेटला. emotive.io ब्लॉग नावा हे ब्लॉग आहे. एक वेबसाईटच रँकिंग झाले, पण वेबसाईट मध्ये एक ब्लॉग आहे तो रँकिंग झाला. दिसतंय? टिप मी जर टाकलं हाऊ टू बिकम अ सक्सेसफुल डिजिटल मार्केटर, तर हाऊ, व्हेअर, व्हॉट, WH क्वेश्चन असेल तर काय एक नंबरला रँकिंग होईल? हाऊ टू स्पेंड 1,00,000 रुपीज, हाऊ टू अर्न मनी फ्रॉम डिजिटल मार्केटिंग, असे जर क्वेश्चन टाकले तर स्टार्टिंगला रँकिंग काय होईल? क्वेश्चन आन्सर साईट. मग कोणती क्वेश्चन आन्सर साईट? क्वेरा, ज्याचा डोमेन अथॉरिटी चांगला आहे तो. तर पहिले आपल्याला काय करायचंय, आता जो ऑफ पेज एक्झिक्युटिव्ह असतो ना, त्याचं काम काय असतं दिवसभर? त्याला एक टार्गेट दिलेलं असतं की तुला आहे ना जास्तीत जास्त बॅकलिंक जनरेट करायचे. काय करायचंय? जास्तीत जास्त बॅकलिंक जनरेट करायचे. म्हणजे काय? जास्तीत जास्त ट्रॅफिक तुला वेबसाईटवरती आणायचे. मग त्याच्यामधले 85% कोणत्या असल्या पाहिजे? डू फॉलो लिंक असल्या पाहिजे आणि 5% नो फॉलो लिंक असल्या पाहिजे. म्हणजे लोकांनी सर्च करून आपल्या वेबसाईटवरती आले पाहिजे. वेबसाईट सर्च करून आपल्याला आल्या पाहिजे. मी टाकलं इथं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस NMD, जसं तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं. असं काय कोणता पण कीवर्ड सर्च केलाय आणि सर्च करून काय झालं, त्यांना एक फेसबुकचं पेज दिसलं. त्या फेसबुक वरती इथं मला एखादी लिंक दिसली, या लिंक वरती त्यांनी क्लिक केलं तरी एक डू फॉलो आहे. आपण काहीतरी सर्च केलंय आणि त्यानंतर ते काय झाले, आपल्या वेबसाईट वरती रिडायरेक्ट झाले. डू म्हणजे सर्च आणि नो फॉलो म्हणजे म्हणजे कसं, विदाउट सर्च करता. मी काय केलं, फेसबुक वरती काय केले, लॉग इन केलेले आणि मी स्क्रॉल करतोय फेसबुक वरती आणि मध्येच एखादी लिंक येते, त्याच्यावरती मी क्लिक नंतर त्या वेबसाईटवरती. सपोज एखाद्याने काय केलंय, मी स्टेटस बघतोय, स्टेटस बघता बघता तुमचं स्टेटस बघितलं, तुम्ही कोणती तरी युट्यूब किंवा कशाची तरी लिंक ठेवली होती, तर त्याच्यावरती मी रिडायरेक्ट झालो, तर त्याला बोलायचं नो. मग नो फॉलोचा एवढा इम्पॅक्ट पडत नाही. डू फॉलोज लिंकचा आपल्याला जास्तीत जास्त इम्पॅक्ट पडतो. मग लोकांना वेबसाईटवरती कसं घेऊन येऊ शकतो आपण? तर पहिलं तर ज्या वेबसाईट आपण पहिल्यांदा पाहू, इमेज सबमिशन साईट. मग इमेज सबमिशन साईट इंस्टाग्रामचं तुम्हाला सांगायची गरज आहे का? पण इंस्टाग्रामवरून जास्त बॅकलिंक भेटत नाही. का भेटत नाही? कारण इंस्टाग्राम जर तुम्ही ओपन केलं तर इंस्टाग्रामच्या खाली जर तुम्ही कॅप्शन टाकलं तर तिथे क्लिकेबल लिंकच नसते. असते का? फेसबुकवरती तुम्हाला बॅकलिंक भेटतात. फेसबुकवरती तुम्ही एखादं आर्टिकल लिहिलं आणि त्याच्यामध्ये लिंक पण टाकू शकतात तुम्ही. काय टाकू शकतात? लिंक टाकू शकतात. मग आता तर मी सांगितलं होतं फेसबुकवरती काय नाही, फेसबुक हे काय नाहीये, फेसबुक मधून सगळ्या नो फॉलो लिंक भेटतात.
फेसबुकमधून काय भेटतं, सगळ्या नो फॉलोइंग. जर आपण फेसबुक, पण मी आता काय सर्च केलं होतं तुम्हाला, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे असं जर सर्च करतोय आणि ह्याच्यामध्ये मी स्क्रॉल करून काय केलं, मला फेसबुक भेटलं किंवा इंस्टाग्राम भेटलं आणि इथं मी काय केलंय, कोणती एखादी साईट ओपन केली किंवा तुमचं इंस्टाग्राम फेसबुकचं पेज जर त्या कीवर्डसाठी रँकिंग झाले आणि तिथून जर तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवरती रिडायरेक्ट होतात तर त्याला बोलायचं डू फॉलो लिंक. डू फॉलो लिंक झालंय ओपन, इथं लिंक दिसली. आता इंस्टाग्रामच्या ह्याच्यामध्ये कुठे तुम्हाला, तिथून मी वेबसाईटवरती गेलो. आता हा जो कंटेंट टाकलाय, एक कंटेंट आहे ह्याच्यामध्ये क्लिकेबल आपल्याला हेच नाहीये, काय नाहीये, कंटेंट फक्त दिसतोय पण क्लिकेबल लिंक होत नाही इंस्टाग्राम मध्ये. इंस्टाग्राम मधून कमीत कमी बॅकलिंक भेटतात, पण इंस्टाग्रामचा अकाउंट क्रिएट करून त्याच्या बायो मध्ये जर टाकला आपण तरी भेटेल, किंवा बॅकला घेतो परत. मी एक कीवर्ड केला होता, परत स्क्रॉल केले खाली आणि इथं काय झालंय, बरा दिसतंय. आता मला सांगा, इथं एक आर्टिकल लिहिलेलं आहे किंवा ब्लॉग लिहिलेला आहे, NMD प्रायव्हेट लिमिटेड ऑफर डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे विथ 100% प्लेसमेंट गॅरंटी, सर्टिफिकेशन अँड अफोर्डेबल फीज. हा सगळा ब्लॉग लिहिलेला आहे. टोटल कंटेंट व्ह्यू किती लोकांनी हा कंटेंट पाहिलेला आहे, 2000 लोकांनी. मग 2000 जर लोकांनी आपला कंटेंट पाहिलाय तर त्याच्यातले किती लोक आपल्या ब्लॉगवर, आपल्या वेबसाईटवरती रिडायरेक्ट होतील, 2000 मधले 200 का 2, XYZ तुमच्या पद्धतीने. बरं ठीक, मग इथं वाचलं. आता त्यांना जर आवडला हा ब्लॉग तर ते काय करतील, क्लिक करतील. आणि इथं क्लिक केलं कुठं आले, आले का, रिलेव्हंट आहे का, डिजिटल मार्केटिंगचा ब्लॉग होता आणि डिजिटल मार्केटिंगच्याच पेज होते, एक बॅकलिंक भेटली. मग तुमचं काम काय असतं, ऑफ पेज एक्झिक्युटिव्हला खूप कमी पॅकेज असतं, 15,000, 10,000, 7,000, 25,000. 25,000च्या वरती कोणाला पॅकेज भेटत नाही ऑफ पेज SEO एक्झिक्युटिव्हला. जो ऑन पेज SEO एक्झिक्युटिव्ह असतो त्याला चांगलं पॅकेज दिलं जातं. त्याला काय काम करायची गरज आहे का, किती मिनिटं लागतात ऑन पेज SEO करायला, 10 ते 15 मिनिटं, तरी पण त्याला जास्त पॅकेज. आणि ऑफ पेज, आता हा पेन आहे बरोबर आहे, एक्झाम्पल आठवतोय, थांबवतोय. हा पेन आहे, ह्याच्यातली लिहितं कोण, हा पेनच एवढाच भाग रगडतो, हा पेन सगळा कोणाच्या पण हातात खाली जातो, संपत कोण, हेच रिप्लेस होतं. मेहनत कोणाला करायला, ह्याला, ह्याचं काय काम आहे का, हे टोपण आहे काय, फक्त त्याला लावून बसायचं आहे. खराब होऊन जाईल, बरोबर आहे, तसंच आहे. आता बघा, हे पेन खिशात टाकला तर कोण दिसतंय, फक्त हे टोपण दिसत. मग तुम्ही सांगा की ऑन पेज SEO इम्पॉर्टंट आहे का ऑफ पेज SEO इम्पॉर्टंट. ऑन पेज SEO इम्पॉर्टंट म्हणजे त्यांना काही काम करायचं नाही. हे किती काम करतात ऑफ पेज SEO वाले, हा ऑन पेज SEO मध्ये जायचं असतं, पण ऑन पेज SEO मध्ये तुम्हाला तेवढं नॉलेज असलं पाहिजे, कीवर्ड रिसर्च करता आलं पाहिजे, टायटल लिहिता आलं पाहिजे, डिस्क्रिप्शन लिहिता आलं पाहिजे. हा कसं इझी, तुम्हाला लिहायला सांग, नाही ना, तसं नाही चालत. ChatGPT वरला कंटेंट नाही चालत, सांगितलं ना मी. ते कंटेंट साठी, तुम्हाला टायटल साठी मी कोणतंच नाही. टायटल मध्ये तुमची क्रिएटिव्हिटी, डिस्क्रिप्शन स्वतःच लिहायचे, ते ChatGPT वरती नाही चालत. तुमची क्रिटिकल थिंकिंग कशी, तुम्ही कसं डेव्हलप करता. आता जसं 2 वेबसाईट आहे, एक ऍक्टिंगची आणि एक दुसरी पण एक ऍक्टिंगची, 2 वेबसाईट दिसतात. एकीकडे लिहिलेले 100% प्लेसमेंट गॅरंटी, नंतर काय, मेक युअर चाइल्ड नेक्स्ट बॉलिवूड सुपर हिरो अँड गव्हर्नमेंट ऑथराइज, आणि दुसरीकडे लिहिले फक्त ऍडमिशन ओपन फॉर किड ऍक्टिंग.
तर मग तुम्ही वरती क्लिक करणार का खाली क्लिक करणार, जे जे वर्ड अट्रॅक्टिव्ह वर्ड कुठे आहेत त्याच्याकडे. मग ते लिहिणं पण एक कला आहे. आणि ह्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे ते तेवढ्या ह्याच्यामध्ये पण बसवायचंय. दुसरं म्हणजे तेवढं पिक्सेलमध्ये पण बसवायचंय. तिसरं म्हणजे काय, ग्रे हेट एसईओ मध्ये पण नाही गेले पाहिजे. त्याच्यामध्ये कीवर्ड मॅपिंग पण झाले पाहिजे. कीवर्ड पण व्यवस्थित आले पाहिजे ना. तुम्ही जर चुकून H2 कीवर्ड जो सेकंडरी कीवर्ड आहे तोच जर तुम्ही काय केला टायटल मध्ये टाकला तर ह्या सगळ्या गोष्टी चेक कराव्या लागतात. म्हणजे ऑन पेज एसईओ वाल्याला जसं की एक मॅनेजर असतो. मॅनेजरचं काम काय असतं, काम करतो का तो फक्त मॅनेज करतो खुर्चीवर बसून. पण खालचे जे फ्लोअर वरती काम करतात ते खूप काम करतात. पण पेमेंट कोणाला जास्त असतं, मॅनेजर. तसं सेम टू सेम ऑन पेज एसईओ म्हणजे कसं तिथं ऍक्सेस दिले जातात. ऍक्च्युअल चेंजेस कुठं होतात ऑन पेजेस. ऑफ पेज एसईओ मध्ये काय फरक आहे का, तुम्ही काय पण केलं काय नाही केलं. मग इथं असे जे जास्त मेहनती लोक आहेत त्यांना घेतलं जातं. ऑन पेज एसईओ मध्ये काय आता इथं बघा, कंटेंट इज द किंग ऑफ डिजिटल मार्केटिंग. कंटेंट इज द हार्ट ऑफ डिजिटल मार्केटिंग. विदाउट कंटेंट इट्स व्हेरी टफ टू रँक युअर वेबसाईट. मग तुम्ही वेबसाईट रँकिंगच नाही करू शकत विदाउट कंटेंट शिवाय. मग ज्यांना 157 to 168 कॅरेक्टर लिहिता आणि वाचता येतात ते लोक डिजिटल मार्केटिंग मध्ये करिअर करू शकतात. पण ज्या लोकांना कंटेंट लिहिता येत नाही किंवा ज्यांना ब्लॉग रायटिंग करता येत नाही ते लोक एसईओ मध्ये चांगलं करिअर नाही करू शकत. काय बोललो मी, एसईओ सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. कारण एसईओ हे फक्त लिहिण्याचंच काम आहे आणि ते पण अट्रॅक्टिव्ह आणि इन्फॉर्मेटिव्ह. कॉन्टेंट रायटर जर असेल तर ठीक आहे, पण इथं तुम्हाला जे शॉर्ट लिहावं लागतात ना ते पण तुम्हाला डेव्हलप करावं लागतात. एक ब्लॉग होता, काय ब्लॉग होता, एक ब्लॉग असा आहे की अननोन फॅक्ट अबाउट अक्षय कुमार. आणि दुसरा ब्लॉग काय आहे, दूसरा ब्लॉग असा है कि ट्विंकल खन्ना को भी ये चीजें पता नहीं है अक्षय कुमार के बारे में, जानने के लिए यहाँ पे क्लिक करो. तुम्ही अननोन फॅक्ट आणि दोन्हीकडे परत सेमच कंटेंट लिहिलंय, अननोन फॅक्ट अबाउट अक्षय कुमार, आणि इकडं पण लिहिलेलं आहे तसं. मग लोक विचार करतात ते ट्विंकल खन्ना अशा कोणत्या गोष्टी माहित नाही त्याच्या, मग त्याच्यावर लोक क्लिक करतील. मग क्लिक केलं म्हणजे त्यांना एक बॅकलिंक भेटेल. पण मग ते तसंच आहे, सिम्पल आहे. सिम्पलच गोष्ट एकदम अट्रॅक्टिव्ह करून विकणे. पण तुम्हाला हेडलाईन लिहिता आली पाहिजे, टायटल लिहिणारे खूप लोक येतात, पण अट्रॅक्टिव्ह कसं लिहिणार. मग त्याच्यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीने टायटल, डिस्क्रिप्शन आणि ते लिहिता आलं पाहिजे. आता मी इथं कसं हा ब्लॉग लिहिलेला आहे, हा कुठं ब्लॉग लिहिलेला आहे, एका एसईओच्या साईटवरती लिहिलेला आहे. स्पेस आहे हा, स्पेस. ह्याच्यावरती बघा किती लोक येतं, 2.12K फॉलोअर्स आहेत ह्यांना. आणि ह्याच्यावरती काय ब्लॉग लिहिलंय, ह्याच्यावरती पण ऍड रन करतात. आता ह्यांनी काय लिहिलंय, ह्यांनी पण एक ब्लॉग लिहिलेला आहे, दिसते का, एसएससी सर्टिफिकेट क्यों जरूरी है. ठीक आहे, दिसते का. पण ह्यांनी काही कुठं बॅकलिंक दिली का, इथं क्लिक जर केलं मी तर मी कुठं रिडायरेक्ट होतोय का. हा, ह्यांनी कशासाठी केले, ऍड साठी नाही केलं. ह्यांनी फक्त इन्फॉर्मेशन केलेलं आहे आणि ह्यांनी युट्यूबची लिंक दिलेली. कुठं गेलेली, त्याचं मेन अल्टिमेट गोल काय आहे, युट्यूबचे फॉलोअर वाढवणे. आणि युट्यूबचा पण सेम कॉन्सेप्ट आहे, जेवढे जास्त लोक तुमचे युट्यूबवरती येतील, कमेंट करतील, व्हिडिओ पाहतील, तेवढं तो काय होणार आहे, व्हायरल कंटेंट होणार. युट्यूबला फॉलो करण्यात, तुम्हाला इंस्टाग्रामचे फॉलोअर वाढवायचे, तुम्हाला फेसबुकचे फॉलोअर वाढवायचे, तुम्हाला युट्यूबचे सबस्क्रायबर वाढवायचे, सेम कॉन्सेप्ट तुम्हाला काय करायचं आहे, ऑफ पेज एसईओ करावं लागेल. हो, ह्याचं पण सेमच आहे नाही, हे जे सांगतो सगळ्यात, हे स्पॉन्सर ऍड आहे. हे आपण क्वेरा ऍड वगैरे नंतर पाहणार आहे. हा सोशल मीडियाचा पार्ट आहे, सर्च इंजिन मार्केटिंग आणि सोशल मीडिया मार्केटिंगचा पार्ट आहे. मग प्रत्येकाचं काहीतरी काय, क्वेरावरती आता खूप सारे लोक कंटेंट लिहितात, त्यांचा वेगवेगळा ऑब्जेक्टिव्ह असतो. काय ऑब्जेक्टिव्ह आहे, प्रत्येकचा वेगळा आहे. आता ह्यांनी काय लिहिलेलं आहे,
सगळा ब्लॉग लिहिलाय आणि खाली एक दिलेले. गेलो त्याच्या वेबसाईटवरती, त्यांना एक बॅकलिंक भेटली. नंतर इथं त्यांनी काय दिलेलं आहे, परत एक बॅकलिंक दिली. परत काय केलंय, इंटरनल लिंक भेटली. त्यांच्याच वेबसाईट त्यांच्याच साईटवरती गेलं. इंटरनेट लिंक. हो, बॅकलिंक म्हणजे ट्रॅफिकच आहे ना ते, विदाउट ॲफिलेट. त्यांचीच वेबसाईटवरून दुसऱ्या पेजवरती गेलं. समजलं? तर मग आता मी स्टार्टिंगला सुरुवात केली होती. आता मला तुम्ही सांगा, ऑनलाईन वाले न समजतंय ना, आहेत का ते लेक्चरला? का डिलीट झाली लिंक? ऑनलाईन वाले बोलत आहेत, मग काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही आहेत म्हणजेच आम्ही आहेत. ठीक आहे, मग इथं आपल्याला काय करायचं, एक पिंट्रेस्टचा अकाउंट क्रिएट करायचं. पहिल्यांदा मी ज्यांची पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटी चांगली, जसं मी आता नवनाथ दरेकर सर्च केला, तर पहिल्यांदा कोणाचं येईल, एकतर वेबसाईट, नंतर लिंक्डइन, नंतर इंस्टाग्राम, नंतर फेसबुक. विराट कोहली सर्च केला तर पहिलं काय येईल, विकिपीडिया, नंतर बाकी ज्याची पॉप्युलरिटी जास्त आहे. पॉप्युलरिटी म्हणजे काय, पेज अथॉरिटी ज्याची चांगली येते. समजलं? आणि क्वेराची 100 आउट ऑफ 100 काय आहे, क्वेरा 100 आउट ऑफ 100 काय आहे, पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटी. लिंक्डइनची त्या दिवशी चेक केली होती, डोमेन अथॉरिटी 99, पेज अथॉरिटी 100 आहे. मग लिंक्डइनचा पण कंटेंट लवकर, आणि जर तुमचं क्वेश्चन असेल तर मग लवकर क्वेश्चन आन्सर लवकर रँकिंग होईल. मग आता तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जातो की कुठून कुठून आपण बॅकलिंक जनरेट करू शकतो, तर त्याचा आन्सर काय लिहायचं आहे तुम्हाला. पहिलं तर इमेज सबमिशन साईट, नंतर क्वेश्चन आन्सर साईट, नंतर पीपीटी सबमिशन साईट, नंतर अजून काय करू शकता तुम्ही, व्हिडिओ सबमिशन साईट्स आहेत, नंतर ब्लॉगिंग साईट्स, प्रेस रिलीज साईट आणि फ्री लिस्टिंग साईट्स. म्हणजे असे लाखो करोडो हजारो काय येतं, वे येतं की तिथून आपण आपल्या वेबसाईटवरती ट्रॅफिक. तुम्ही काही लोक आता काय करतात, यूट्यूबवरती डेटा सायन्स, व्हॉट इज डेटा अनालिटिक्स, एसक्यूएल लेक्चर असं सर्च करतात. मग त्याच्यामध्ये NMDचं चॅनल सापडतो त्यांना. मग NMDचा व्हिडिओ पाहतो, अरे शिकवण्याची पद्धत तर चांगली आहे एसक्यूएलची. मग ते काय करतात, होम पेजवरती येतात आणि होम पेजवरून काय करतात, कॉन्टॅक्ट नंबर घेतात किंवा वेबसाईटवरती येतात आणि वेबसाईटवरून तिथे इन्क्वायरी करतात की कोर्स फीज किती आहे, प्लेसमेंट कशी आहे. असं पण होतं. म्हणजे 30 ते 40 लोक तिथून कॉल करतात, यूट्यूबवरती तुमचा कंटेंट बघितला, आम्हाला आवडला, आम्हाला कोर्स लावायचा. बरोबर आहे. मग त्याच्यातून लीड पण जनरेट होतात. मग हे आपण ऑफ पेज SEO मधून काय करू शकतो, जास्तीत जास्त ट्रॅफिक आणू शकतो आपल्या वेबसाईट मधून. आणि जे ट्रॅफिक आले त्यांना जर आवडला आपला कोर्स, तर ते आपल्याकडे कोर्स पण परचेस करू शकतात. आणि त्या वेबसाईटवरती आले तर आपलं रँकिंग पण होते. तर तोच एक गोल असतो आपला, म्हणजे सगळीकडे काय होणार आहे, आपण दिसलं पाहिजे. मग ट्रस्ट कसा बिल्ड होतो तुम्ही बघा. जर सपोज आता तुम्ही एक नवीन बिझनेस काढला टूर्स अँड ट्रॅव्हलचा, आणि तुमचं NMD टूर्स अँड ट्रॅव्हल्स फक्त फेसबुकचंच पेज दिसतंय, तर तुम्हाला ट्रस्ट बिल्ड होईल का? तुम्ही NMDला ऍडमिशन घेतला आणि तर तुम्हाला फक्त काय दिसलं असतं, NMDचं फेसबुक पेज दिसलं असतं आणि त्याच्यावरती 90च फॉलोअर येतं, तेवढेच दिसलं असतं, तर ट्रस्ट बिल्ड झाला असता का? तुम्ही काय केलं, गुगलला NMD सर्च केलं, तुम्हाला त्याचं यूट्यूब पण दिसलं, तुम्हाला त्याची वेबसाईट दिसलं, त्याचं इंस्टाग्राम दिसलं, त्याचं लिंक्डइन दिसलं, अजून बऱ्याच साऱ्या गोष्टी दिसल्या. त्यामुळे लोकांचं काय होतं, जास्त ट्रस्ट बिल्ड होतो. बरोबर आहे. सपोज तुम्ही काय केलं, मुलगा बघायला गेलात किंवा मी मुलगी बघायला गेलो, समोर चौकशी करून जातो आपण. हा, तिथं गेलो, शेजारचे म्हणले काय नाही चांगली ती मुलगी, नका करू, तर कॉन्फिडन्स डाऊन होईल का? हा, परत तिसऱ्याला विचारलं, ते पण म्हणलं नाही चांगलं नाही, मग पण ट्रस्ट कसा बिल्ड करायचा, ते म्हणजे पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटीचं काम.
मग आपण इथं हाय PA आणि DAच्या इमेज सबमिशन साईट पहिल्यांदा फाइंड आउट करू. पण आता ह्याच्यामध्ये लिंकचे परत भरपूर डू फॉलो आणि नो फॉलो मध्ये डिफरन्स समजला ना तुम्हाला. नो फॉलो म्हणजे डायरेक्ट तुम्ही काय केलं, न सर्च करता डायरेक्ट लिंकवरती क्लिक करणं म्हणजे नो फॉलो. म्हणजे जसं की सोशल मीडियाच्या साईट, फेसबुक किंवा इंस्टाग्राम नाही. इंस्टाग्रामवरती तर बॅकलिंक भेटतच नाही, फक्त बायो मध्ये क्लिक करूनच भेटते. लिंकडिन वरती साईट भेटते ना. तू स्टेटस ठेवलंय आणि स्टेटसवरती मी डायरेक्ट क्लिक केले तर त्याला नो फॉलो बोलायचं. पण सर्च करून तर स्टेटस सापडतच नाही. पण लिंकडिन किंवा फेसबुकचा ब्लॉग असेल, इंस्टाग्रामचा ब्लॉग असेल ना, तर तो सापडतो. मी जसं की आता सर्च केलं NMD प्रायव्हेट लिमिटेड, इकडे बघा डायरेक्ट काय केले, NMD प्रायव्हेट लिमिटेड सर्च केले आणि इथं काय झालंय, मला वेगवेगळे चॅनल दिसते. कसा बिल्ड होतो, इथं पण अकाउंट आहे, इथं पण अकाउंट आहे, हे पण अकाउंट आहे. आणि ज्यावेळेस गुगलचा स्क्रॉलर येतो ना, तो पहिल्यांदा वेबसाईट वरती येतो आणि तो काय करतो, NMD प्रायव्हेट लिमिटेडची वेबसाईट तर आहेच, पण त्याचबरोबर त्याचे बाकीचे पण अकाउंट आहेत का हे चेक केलं जातं. म्हणजे ट्विटरचा अकाउंट आहे का, लिंकडिनचा अकाउंट आहे का, ग्लासडोअरचा अकाउंट आहे का. तर ह्या मेंडेटरी तुमच्या सगळ्या, जस्ट डायलचं पण अकाउंट लागतं त्यांना. मग जर हा बिझनेस फ्रॉड असेल तर मग जस्ट डायल, सुलेखा, इंडिया मार्ट असं असेल का. पण एखादंच काय फक्त एकच नुसती वेबसाईटच दिसते किंवा नुसतं फेसबुकच पेज आहे, दिसेल का मग काय, नाही दिसणार. मग इथे ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी आपल्याला बघा, किती अकाउंट दिसतील तुम्हाला NMD सर्च केल्यावर. युट्यूब दिसतंय, हा काय बोल, हे सगळं क्रिएट करून ठेवलेलं आहे आधीच सगळ्या साईट. मी आता 4th पेजला गेलं ना तरी पण NMDच येत आहे. NMD प्लेसमेंट कन्सल्टन्सी अँड प्रायव्हेट लिमिटेड, नंतर NMD ग्रुप, नंतर हे अथर्व सुद्धा यांचं पण येतं. NMD साठी त्यांनी 7th अॅनिव्हर्सरीला आला होता. हे सगळे व्हिडिओ येतात. नंतर काय आलेले आहेत का सगळे, फेसबुक, इंस्टाग्राम, म्हणजे असे हजारो आपल्याला काय करून ठेवावं लागतात, साईट बनवून ठेवावं लागतात. मग तिथं कोणीतरी क्लिक करतच, कुठेतरी कोणतरी क्लिक करून तिथून पण येतं. हा, आपलं नाव ज्यांनी ज्यांनी मेन्शन केलंय कुठं कुठं तिथं त्यांना दिसतं. मी इथं जर नवनाथ दरेकर टाकलं तर नवनाथ दरेकर रिलेटेड काय ब्लॉग असेल किंवा काय पण असेल, ज्या ज्या ठिकाणी जे जे लिहिलेलं ना तिथं. आता इथे इंस्टाग्राम पण आलेले, आणि इंस्टाग्रामचं अकाउंट असेल तर तिथे पण येतं. ट्विटरचं पण अकाउंट आलंय, इथे दिसतंय. क्लिक हिरोज मध्ये पण प्रोफाईल आहे माझी. हे कोण क्रिएट करतं, ऑटोमॅटिकली क्रिएट होतात काय काय तर अकाउंट. आता हे नवनाथ दरेकरची इन्फॉर्मेशन मी थोडी टाकली, मी थोडे अकाउंट क्रिएट केले. मी कुठेतरी क्रिकेट खेळलो असेल, बरोबर आहे, मग मी काय क्रिकेट खेळलोय त्याची डिटेल तुम्हाला इथे येईल. आता विराट कोहली काय करतो, विराट कोहली क्रिकेट खेळतो, मग विराट कोहली सगळे बाकीचे न्यूजपेपरला ऍड देतो का स्वतः. विराट कोहलीने 100 केले, इंडिया RCB वर्सेस पंजाब मॅच, RCB won by 5 रन, हे कोण देतं, न्यूजपेपरवाले देतात. त्यांनी तिथे हेडलाईन टाकलंय, विराट कोहली मेड सेंचुरी. मग सेंचुरी केली कुणी केली, विराट कोहलीने केली, म्हणून त्याचं ते रँकिंग होतं. मी आता नवनाथ दरेकर टाकल्यानंतर हे बाकीचे पण येतात, थ्रेड्स मध्ये पण अकाउंट आहे, बाकीच्या एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि नवनाथ मोहन दरेकर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं आता हे पण आले, हे कोणीतरी MCAच्या साईटने गेले. आता इथं बघा काय लिहिलंय, क्वायरावरती कोणीतरी ब्लॉग लिहिलाय, कोणी लिहिला असं ना, आपल्या SC एक्झिक्युटिव्हने लिहिलेला आहे. मग इथं बघू काय लिहिलंय त्याने, आपले पुणेवाल्यांनी लिहिलंय, ठीक आहे. मग इथं काय लिहिलंय, आवर फाउंडर नवनाथ has also written a book based on his experience मॉडर्न मार्केटिंग. आता तुम्हाला इथं काय हायपर लिंक दिलेले आहेत, काय दिलेले आहेत,
ह्याच्यावरती मी क्लिक केलं तर मी कुठं गेलोय? बुकच्या ह्याच्यावरती गेलो. कुठं गेलोय? वेबसाईटवरती गेलोय. वेबसाईटवरती मग आपल्याला मेन अल्टिमेट गोल काय? वेबसाईटवरती ट्रॅफिक आणायचंय. बुकच्या ह्याच्यावरती इथंच जायला पाहिजे ना, एक्झॅक्टली कुठं जायला पाहिजे ना, तर ह्याची लिंक द्यायला पाहिजे. पण त्यांनी डिजिटल मार्केटिंग कोर्सेसची बुक दिलेली, समजलं? आता इथं जर केलं तर हे क्लिक केल्यानंतर आता कुठं जायला पाहिजे? अबाउट अस मध्ये जायला पाहिजे. तर हे रिलेव्हंट कोणती आहे? अबाउट अस मध्ये गेलं, इथं इन्फॉर्मेशन आपल्याला बरोबर भेटलेली. आणि फॉर मोर इन्फॉर्मेशन म्हणजे मी काय सर्च करत होतो? नवनाथ दरेकर बद्दल सर्च करत होतो आणि गेलोय कुठं आता? NMP प्रायव्हेटली. मग इकडं पण मग सगळ्या गोष्टी तिकडून वाचत राहतो आपण. तर अशा खूप साऱ्या काय असतात गोष्टी असतात, तिथून ट्रॅफिक येऊ शकतो. सगळ्यांना समजतंय मी काय बोलतोय ते? आता बघा, इंटरनल संपलं, एक्सटर्नल संपलं, सगळ्यांना डू फॉलो संपलं, नो फॉलो संपलं, लक्षात आलं त्याचे डेफिनेशन पण. आता इथं जे हायपर लिंक दिलेले असतात हे पण समजलं ना? हायपर लिंक म्हणजे काय? इट इज अ क्लिकेबल लिंक. ह्याला अँकर टेक्स्ट पण बोलतात. अँकर टेक्स्ट, अँकर टेक्स्ट. हायपर लिंक म्हणजे काय? क्लिकेबल लिंक. इट्स इंडिकेट्स इन ब्ल्यू कलर. ती कशी द्यायची पण समज सांगितलं मी, कालच्या प्रॅक्टिकल मध्ये पण सांगितलं. लिंक वरती जायचं ना फक्त. इथं करून दाखवू आपण, काय प्रॉब्लेम नाही. इथं काय केलं होतं? ब्लॉग ओपन केलं मी, तुम्हाला करून दाखवतो. दिवशी पण मी क्वेरामध्ये करून दाखवतो, अजून एकदा करून दाखवतो. खूप साऱ्या गोष्टी रिपीट होणार आहेत, काय टेन्शन घ्यायचं नाही. कशी दिसते हायपर लिंक आणि अँकर? आता बॅक लिंक मध्ये आणि ट्रॅफिक मध्ये काही डिफरन्स नाही, हे समजलं ना तुम्हाला? फक्त एक टेक्निकल वर्ड आहे त्याच्यामध्ये. अशा प्रकारे आपण काय करतो? आता एखाद्याने जर टाकलं डिजिटल मार्केटिंग सिलेबस, काय टाकलं? त्याचा अल्टिमेट गोल काय आहे? सिलेबस वरती डिजिटल मार्केटिंग. अशा बॅकलिंक जनरेट होतात ते. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस लिहिलं किंवा डिजिटल मार्केटिंग सिलेबस तुम्ही लिहिताय, तर डिजिटल मार्केटिंग सिलेबसचं पण आपण डाउनलोड करू शकतो. एंटर केला. डिजिटल मार्केटिंग सिलेबस मध्ये काय येतं? ज्यांनी ऍड रन केले त्यांचं तेवढं आलं, बरोबर आहे. नंतर काय काय त्या कीवर्ड साठी हे येतंय. तुम्ही जसं जसं खाली जाणार तसे तुम्हाला पीपीटी सबमिशनचं साईट पण येणार. कसं साईट येणार? पीपीटी सबमिशनच्या पण साईट्स येतात. पीपीटी सबमिशन म्हणजे जे असतात ना, share.com, पीपीटी दिसते. डिजिटल मार्केटिंग पीपीटी स्लाइड शेअर म्हणून आहे. एंटर केला, ठीक आहे. इथं डिजिटल मार्केटिंगचं सिलेबस कॉपी आली. व्हॉट इज मार्केटिंग, ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिजिटल मार्केटिंग, ॲडव्हान्टेजेस ऑफ डिजिटल मार्केटिंग, डिसएडव्हान्टेजेस ऑफ डिजिटल मार्केटिंग, हे कोणीतरी लिहिलेलं आहे. आता मला ही पीपीटी डाउनलोड करायची, मग काय करणार? ह्याच्यावरती क्लिक करणार. ह्याच्यावरती जसं क्लिक करेन तसं मी त्यांच्या ऑफिशियल साईटवर रिडायरेक्ट होणार. समजलं? पण मला जर सगळ्याच गोष्टी आवडल्या तर त्यांच्या वेबसाईटवरती जाईल. दिसतंय कंटेंट मार्केटिंग काय असतं, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन काय, सोशल मीडिया मार्केटिंग काय, पेपर क्लिक काय, ॲफिलिएट मार्केटिंग काय, ईमेल मार्केटिंग काय, सगळं आहे ह्याच्यामध्ये लिहिलेलं. इथं जर क्लिक केलं मी तर ह्यांच्या साईटवर ऍड होतात. क्लोज. अल्टिमेट गोल काय आहे? लोकांना ट्रॅफिक आणायचं. साईट केलं होतं. इमेज सबमिशन पाहू आपण. इंटरेस्ट फेसबुक वरती टाकता येते इमेज तुम्हाला, इंस्टाग्राम वरती पण टाकता येईल, लिंक्डइन वरती पण टाकता येईल.
अजून ट्विटरवर पण इमेज टाकता येईल, तिथं पण बॅकलिंक देता येईल. असे share.com आहे, हे सगळ्या इमेजेसच दिसतात Pinterestवरती क्वालिटीच्या इमेजेस. लव रँकिंग का होतात Pinterest? कारण Pinterestचा डोमेन अथॉरिटी आणि पेज अथॉरिटी काय चांगला आहे. अकाउंट ओपन केलंय, दिसतंय सगळं कंटेंट आहे याच्यावरती. हा इमेज दिली मी इथं, आणि ह्याच्यावरती जर मी क्लिक केलं, कुठे रिडायरेक्ट जाणार आहे मी? दिले दिसतंय इथं. ह्याला मला डाउनलोड करायचंय. जर डाउनलोड करायला गेलो ह्याला, पण पहिल्यांदा मला कुठं जावं लागेल? ह्या साईटवरती. इथं साईटवरती क्लिक केलं, डिजिटल मार्केटिंग सर्व्हिस. बरोबर, चांगला क्वेश्चन आहे. काय करायचं आहे आपल्याला? त्यांना सांगायचं की हा ऑप्शन कसा येतो. मग आपण काय करणार? क्रिएट मध्ये जाणार. एक असतो बोर्ड. बोर्ड म्हणजे काय? चढणे. आणि पिन म्हणजे काय? पिन. ह्याच्यामध्ये दोन ऑप्शन, एक म्हणजे क्रिएट पिन, म्हणजे पोस्ट टाईप मध्ये असतं. हो, तर मग इथून सिलेक्ट केली इमेजेस. आता आपल्याकडे जी इमेजेस आहे, कशासाठी इमेज सिलेक्ट करायची आपल्याला? एक इमेज सिलेक्ट करू आपण. ही आता माझी काय लिहिलंय? गुगल ऍड फुल कोर्स बेसिक टू ऍडव्हान्स. ठीक आहे. मग इथं मी काय टाकणार? लर्न डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. लर्न डिजिटल मार्केटिंग कोर्सेस विथ, त्यांना शेअर हो 100% प्लेसमेंट. ठीक आहे, झालं. आता ह्याच्यामध्ये काहीतरी नोट्स टाकायचे आहेत आपल्याला. सर माझा एक टाकू क्वेश्चन शकतो. होता. हा बोला. हॅलो. हा बोला ना, आवाज येतोय. तर ते टायटल मध्ये इथे पण तो रूल अप्लिकेबल आहे का? 30 कॅरेक्टर? नाही, हे SEO नाही करत अच्छा, आपण. ते फक्त आपला SEO साठी अप्लिकेबल आहे का? हो, हे फक्त SEO साठीच आहे, इथं नाही आहे आपल्याला. टायटल आपलं SEO वेबसाईटचं आहे. म्हणजे जर तुम्हाला जर एखादी वेबसाईट रँकिंग करायची ही, आता ह्याचं जे हे काय हेडलाईन आहे, मग हेडलाईनची लेंथ किती असली पाहिजे? 30 कॅरेक्टर. आणि टायटलची लेंथ किती असली पाहिजे? 30 to 50. आणि टायटल दिसतं का आपल्याला? नाही दिसत. आता तुम्ही सांगा मला, तुम्ही सांगा ह्याचं टायटल काय? ह्या वेबसाईटचं टायटल काय? कंट्रोल यू करावं. माझं हृदय किती मोठं आहे? कसं काय नाही दिसत? दिसेल का? हा, हृदय दिसत नाही, त्यासाठी ऑपरेशन करावं लागतं. तसं कंट्रोल यू जर तुम्ही केलं तर इथं काय दिसणार आहे? टायटल दिसणार. हे टायटल आहे. किंवा मग जर तुम्ही काय केलं, ही जर पेज कुठं रँकिंग होत असेल, बरोबर आहे, तर तिथं पण तुम्हाला काय होतं? दिसतं, टायटल दिसतं. हे सर्व्हिसेसचं पेज होतं ना, तर NMD द डिजिटल NMD.com किंवा NMD प्रायव्हेट लिमिटेड सर्व्हिसेस जर असं टाकलं तर हे पेज रँकिंग होईल. तिथं प्रिव्ह्यू मध्ये पण तुम्हाला काय दिसणार? टायटल दिसणार. आणि जर चेक करायचं असेल ह्याचं टायटल आणि डिस्क्रिप्शन, तर कंट्रोल यू करून तुम्ही काय करू शकता? डिस्क्रिप्शन दिसतं का कुठं? मेटा डिस्क्रिप्शन प्रिव्ह्यू मध्ये दिसतं. ह्याच्यामध्ये काय डिस्क्रिप्शन आहे ते दिसत नाही, तर त्यासाठी कंट्रोल यू केलं तर काय होणार आहे? हा, इथं दिसतंय ना डिस्क्रिप्शन. या डिस्क्रिप्शनची लेंथ आहे, तर ती एकदम फॉलो केली पाहिजे. हे आपल्याला काय टाकायचं आहे, ह्याच्यामध्ये कीवर्ड पण आले पाहिजे. मेटा डिस्क्रिप्शनची लेंथ किती सांगितली होती? 157 to 168 काय पाहिजे? कॅरेक्टर त्याची लेंथ पाहिजे.
तरच तुमची वेबसाईट रँकिंग होते. तुमचा काय क्वेश्चन, हा ऋषभचा क्वेश्चन असा होता, आता हे तर मी टायटल टाकतो, मी कुठं टाकतो हे पिंटरेस्टवर. पिंटरेस्ट काय आहे, इमेज सबमिशन साईट आहे. मग मी इमेज सबमिशन साईटवरती का केलोय, कारण ती ऑफ पेज ऍक्टिव्हिटी करतोय. काय करतोय, ऑफ पेज ऍक्टिव्हिटी. ऑफ पेज ऍक्टिव्हिटी मी का करतोय, कारण मी पाहतोय एसईओ. एसईओ म्हणजे काय, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग आवर वेबसाईट, वेब पेजेस, ब्लॉग्स ऑन सर्च इंजिन रिझल्ट पेज. मी ज्या पण गोष्टी सर्च केल्या तर गुगलवरती माझी वेबसाईट किती नंबरला दिसते, त्याला बोलतात एसईओ. मग हे जर 1 नंबरला रँकिंग करायचं असेल तर आपल्याला व्हाईट हॅट किंवा ब्लॅक हॅट किंवा ग्रे हॅट एसईओ मेथड यूज करून आपल्याला रँकिंग करायची. मग गुगलने सांगितलं की आपल्या वेबसाईटवरती लोकांना घेऊन आलं, मग माझ्या वेबसाईटवरती 10,000 लोक आले, तुमच्या वेबसाईटवरती 12,000 आले, तर ती वेबसाईट काय होणार, ज्यांच्या वेबसाईटवरती जास्त रँकिंग आले. आता इथं जर पाहिलं, ह्यांची वेबसाईट काय 1 नंबरला दिसते, कारण ह्यांनी गुगल ऍड रन केले. गुगल ऍड आपण पकडणार का, इथून जरी क्लिक केले कोणी आणि त्यांच्या वेबसाईटवरती गेले तर हे ट्रॅफिक पकडणार का. एसईओचं सिंपल रूल काय आहे, ज्या वेबसाईटवरती जास्त लोक येतील, ज्या वेबसाईटवरती जास्त लोक येतील ती वेबसाईट ऑटोमॅटिकली रँकिंग होते. आणि दुसरं काय, नुसते लोक येऊन पण उपयोग नाही, तर तिथे जास्तीत जास्त लोकांनी टाइम पण स्पेंड केला पाहिजे. मग खाली जे एसईओ दिसतंय इथं हे काय IIDE ना, त्यांचं काय आहे, ट्रॅफिक जास्त आहे कम्पेअर टू कोणाचं, ह्यांच्यापेक्षा. MIT युनिव्हर्सिटीपेक्षा पण त्यांचं जास्त आहे, WSQ पेक्षा पण त्यांचं ट्रॅफिक जास्त आहे. म्हणून जसं ट्रॅफिक, ह्यांनी जर जास्त ट्रॅफिक वाढवलं तर 2 दिवसात ती वेबसाईट पण वरती जाऊ शकते. आता तुम्ही एक सिंपल एक्झाम्पल घेतलं असेल, Amazon, फ्लिपकार्टमध्ये काय करतात, 1 रुपयाला एक मोबाईल देतात, बिग बिलियन डे ठेवतात आणि 1 रुपयाला किंवा 2 रुपयाला काय करतात, ऑफर ठेवतात. तर ते का ठेवतात, त्याच्या मागचं रिझन काय असतं, आणि ते सगळ्यांना देत नाही. म्हणजे असे 2-3 लोकांनाच फक्त 1 रुपयाला मोबाईल देतात. 1,50,000 आयफोनची किंमत आहे. ते बोलतात की आज दिवसभर शॉपिंग महोत्सव आहे, बिग बिलियन डे, तर त्याच्यामध्ये काय होणार, तुम्ही जर काय परचेस केलं तर काय होईल, तुम्हाला 1 रुपयामध्ये मोबाईल भेटेल. मग आता बघा, आपली 150 करोड लोक येतात, त्या वेबसाईट मधले किती 100 करोड लोक जर वेबसाईटवरती व्हिजिट झाले तर त्यांना किती बॅकलिंक भेटतात, त्यांची रँकिंग पण जास्त होणार. मग फ्लिपकार्ट कधी 1 नंबरला दिसते, कधी Amazon दिसतं, तर हे कशावरती डिपेंड असतं, डिपेंड्स ऑन त्यांच्या ट्रॅफिकवरती असतं. मग अल्टिमेट गोल काय, आपल्या ट्रॅफिकचं आणायचंय. काय आणायचंय, आपल्या वेबसाईटवरती ट्रॅफिकच आणायचंय. मग वेबसाईटवरती ट्रॅफिक, आता इथं मी जर सिलेक्ट केले तर मला कुठे क्लिक करायचं, हे कशावरती, मला इथं क्लिक करायचंय का मला इथं खाली सिलेक्ट क्लिक करायचंय. आता काही लोक इथं क्लिक करण्याच्या ऐवजी काही लोक इथं क्लिक करतील का, इथं फेविकॉन दिसत नाही आणि इथून मिनिंगच समजत नाही कोणता. मी FC रोडला गेलो, कोणाकडे अधिक जास्त लक्ष जाईल, मुलांकडे जाईन का मुलींकडे जाईन, हा, मग कोणत्या जाईल, सुंदर मुलींकडे का खराब मुलींकडे, सुंदर मुलींनी. तर मग ते सेम टू सेम तसंच कन्सेप्ट आहे. फर्स्ट पेज वरती जे वेबसाईट दिसतात तर कोणाकडे अट्रॅक्शन जाईल, ज्यांचं टायटल आणि डिस्क्रिप्शन चांगलं आहे आणि फेविकॉन चांगला आहे, लक्ष लगेच गेलं पाहिजे. तर BBA डिजिटल मार्केटिंग आहे, ह्यासमोर विथ 100% गॅरंटी पण असतं, तर लवकर क्लिक केलं असतं. तर त्याच्यामुळे हेडलाईन पण खूप मॅटर करतात. आपल्याला काही ट्रॅफिक आणायचं आहे आपल्या वेबसाईटवरती, तर मी एक टायटल, लर्न डिजिटल मार्केटिंग कोर्सेस विथ 100% प्लेसमेंट गॅरंटी, आणि मी तेच कॉपी केले. हे तर तुम्ही वेगळं लिहिलं तर मेक युअर करिअर इन डिजिटल मार्केटिंग, तर लिहिणे. आता मला तुमचा क्वेश्चन होता हे तर लिंक कशी द्यायची, त्याचा आन्सर देतो. हे कशासाठी मी लिहितोय, कशासाठी इमेज पुट करतोय गुगलवरती, डिजिटल मार्केटिंग कोर्ससाठी. गुगल ऍडचा कोर्स आहे, म्हणजे गुगल ऍडचा कोर्स कशामध्ये येतो, डिजिटल मार्केटिंग कोर्स मध्ये जे येतो. म्हणून मी काय करतो, इथं बॅकलिंक देतो, Ctrl+V, कॉपी करायची. इथं आपल्या वेबसाईट मध्ये गेलो आणि वेबसाईट मध्ये आता मी जर ह्या अबाउट टचची वेबसाईटला तिथं लिंक दिली तर ती इरिलिव्हंट आहे का, म्हणजे एखादा युजर तिथं आला. आता मी सपोज काय केलं, एखाद्या मुलीला म्हणलं तू ये कुठं, कुठे ये,
स्टारबक्स कुठे येणार आहे ती? तिला म्हणलं स्टारबक्सला ये, तुला मी कॉफी पाजतो. आणि मी इथं तुम्हाला शिकवत बसलो. काय वाटेल तिला? नेक्स्ट टाइमला येईल का ती? का नाही येणार? हा मग तसंच आहे की तुम्ही आता काय, तुम्हाला इमेज कशासाठी दिसली होती? कशासाठी इमेज दिसली होती? इमेज कशाची दिसली तुम्हाला? डिजिटल मार्केटिंग, गुगल ऍड कोर्स दिसली आणि तुम्हाला दिले अबाउट अस वरती. काय बघणार अबाउट च्या पेज वरती लोक शिवे घालतील ना, म्हणते खूप माणूस कोट घालून फोटो काय मला बघायसाठी आलेत का? मग हे इरिलेव्हंट लिहिलंय आहे का? इरिलेव्हंट मग रिलेव्हंटच नाही, मग ते नाराज होते. बाहेर हसून घेते. इथं बोर्ड सिलेक्ट करायचंय. चूज अ बोर्ड. ते लिंक जर डिजिटल मार्केटिंग कोर्सेसची घेतली ना तुम्ही, लिंक ती आपल्या वेबसाईट, हा डिजिटल, कारण तिथं बघा गुगल ऍड कुठे, गुगल ऍडचं कोर्सेसची लिंक भेटली ना, कुठंतरी डिजिटल मार्केटिंगच्या अंडर मध्ये कुठंतरी गुगल ऍड लिहिलेलं पाहिजे. इथं जर नसेल लिहिलेलं गुगल ऍड तर मग ते काय इरिलेव्हंट. कारण ते गुगलचं स्क्रॉलर काय करतो, हे सगळ्या गोष्टी चेक करतो इथं. मग इथं कुठं गुगल ऍड लिहिलेलं आहे का? इथं आहे गुगल ऍड, इथं लिहिलेले, मग ते ओके. तर माणूस काय कोणत्या कारणासाठी आला होता? ती मुलगी कशासाठी आली? कॉफी पिण्यासाठी. बरोबर आहे ना? म्हणजे इरिलेव्हंट आहे. मग एकदा तिला पार्टी दिली ह्याच्यामध्ये, ती म्हणे हा ठीक आहे, ती पार्टी तर दिली. नेक्स्ट टाइमला तिला म्हणलं नाही ठीक आहे आपण आता लोणावळ्यात जायचंय, तर ठीक आहे. मग खोटं तर बोलत नाही असं तर त्याच्यातून मिनिंग नाही ना. पण जर तुम्हाला गुगल हे सगळ्या गोष्टी चेक करतो की आपण तिथं रिडायरेक्ट झालं, तिथं ती प्रॉपर इन्फॉर्मेशन भेटते का नाही भेटते ते मॅटर करतात. प्रॉपर मग त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं 2 टाईपचे लिंक असतात. एक म्हणजे रिलेव्हंट बॅकलिंक आणि दुसरी म्हणजे काय इरिलेव्हंट बॅकलिंक. आता इथं डिजिटल मार्केटिंग बोर्ड टाका. ह्याच्या बोर्ड म्हणजे काय? कॅटेगरी. कॅटेगरी म्हणजे आपण आता आपल्या ह्याच्यामध्ये कॅटेगरी ऑटोमॅटिक नाही, आधी क्रिएट करून ठेवलेले. ते क्रिएट करून ठेव. आता आम्हाला पण क्रिएट करून ठेवायला लागतं. म्हणजे जसं की आता बघा क्रिएट करणं, इथं बघा की क्रिएट बोर्ड. युट्यूब मध्ये गेल्यानंतर प्लेलिस्ट येते का? आता माझे जर पर्सनल फोटो टाकायचे असेल, हाऊ टू लुक गुड इन फ्रंट ऑफ कॅमेरा किंवा हाऊ टू इम्प्रेस गर्ल इन 1 सेकंड, असे जर ब्लॉग लिहायचे असतील तर मग मी डिजिटल मार्केटिंग मध्ये कशाला लिहिल? आता जसं की मी युट्यूबचं चॅनल क्रिएट केलंय, मग हे जे युट्यूबच्या चॅनल मध्ये मी स्वतः जिम करून टाकलेले फोटो इकडे कोर्सेस मध्ये कशाला टाकू? टाकेल. मग त्यासाठी कॅटेगरी बनवायची असतात. तसं इथं आपल्याला काय केलेलं आहे, आता ही कॅटेगरी कशाची आहे? नवीन कॅटेगरी बनवून दाखवतो तुम्हाला. कशासाठी बनवू? गुगल ऍड. ठीक आहे, काय प्रॉब्लेम आहे. हा बोर्ड त्याच्यामध्ये टाकायला गेला, त्याच्यामध्ये नवीन ऑप्शन मध्ये दिसणार ना ते? हो दिसणार. आता ज्यावेळेस नेक्स्ट पोस्ट टाकणार ना त्यावेळेस तुम्हाला दिसतं तिथे. एकदाच तुम्हाला टॅग टाकायचे. टॅग म्हणजे सेम टू सेम हॅशटॅग साठी मोर ऑप्शन. आता ह्याला पब्लिश करायचं. एकच पब्लिश दिसते. व्ह्यू. आता ही लिंक कॉपी करायची आणि ही लिंक कुठे आणि का पेस्ट करताय? परत एकदा समराइज करा, नाही कळत आहे. उदाहरणच एवढे होते, परत पाहू काय होतंय ते विसरूनच जातोय आम्ही. बरं ठीक चालेल. आता काय करायचं, परत एकदा मी तुम्हाला सांगतो कसं टाकायचं ते. हे कंप्लीट करा ना, लिंक मग तुटते तशी. आधी हे आता लिंक कुठे कॉपी करायची?
हा, टेस्ट ही लिंक कुठे ना आपल्या मॅनेजरला दाखवण्यासाठी आपल्याला एक शीट बनवलेली जाते एसईओ ऑफ पेज एसईओ ऍक्टिव्हिटीची. एकच ही मिनिट आहे ना, बॅकलिंक आहे का? ही बॅकलिंक आहे. म्हणजे आपण काय काम केलंय दिवसभर, संध्याकाळी आपण रिपोर्ट करतो ना, तर मग हे शीट मध्ये गेल्यानंतर एक ऑफ पेज ऍक्टिव्हिटी नावाची काय करावं लागते, तर ते करावं लागते ऑफ पेज ऍक्टिव्हिटी. इथं मी आता एक सर्च करतो, काय करतो, ऑफ पेज ऍक्टिव्हिटी. सर याच्यासाठीच आम्ही म्हणतोय की थोडंसं प्रॅक्टिकलवर आम्हाला शिकवा. म्हणजे आता माझ्याकडे जर एखाद्या कंपनीची वेबसाईट असेल तर त्याचं धरून जर आम्हाला सांगितलं तुम्ही तर ते लवकर लक्षात येईल. आता हे तुम्ही आत्ता जेव्हा हे विचारलं तेव्हा कळतोय की बॅक लिंकवर ह्या ऍक्टिव्हिटी सगळ्या एक्सेल शीटवर आपण केलेल्या आहेत. आता आपल्याला रिपोर्टिंग करायचं. आधीचं आपलं बरोबर 15 आहे. ते 20 मिनिट काय काय झालं ह्याच्यातलं काही कळायला मिळणार नाही. ठीक आहे, तुम्हाला एक्झॅक्टली काय नाही समजलं ते मला विचारा, मी ते तुम्हाला सांग. हे लिंकच मी जे तुम्हाला याच्या आधीचा क्वेश्चन विचारला ना तोच क्वेश्चन आहे. मी तुम्हाला जे म्हटलं की तुम्ही परत एकदा समराईज करा की हे आपण कुठून घेतोय, कशासाठी घेतोय, कुठे पेस्ट करतोय, का करतोय. एकच क्वेश्चन आहे. आता तुम्ही आता जॉईन केले का? तर मी बरं ठीक आहे, मी अर्धा परत तास एकदा सांगतो, तुमच्यासोबतच काय ऐकून प्रॉब्लेम. आताच कशी हा जॉईन ठीक आहे, आता बघा मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे, आता काय केलं मी, आपल्या वेबसाईट वरती जास्तीत जास्त आपल्याला ट्रॅफिक आणायचंय. कोणतं ट्रॅफिक आणायचंय आपल्याला, एक युजर असतात. म्हणजे आता पिंट्रेस्टचे डाउनलोड किती इथं, पिंट्रेस्ट जास्त वापरतात ना लोक. मी जर गुगल वरती कोणती पण गोष्ट सर्च केली होती, तुम्हाला आता मी गुगल वरती हेच दाखवलं की नवनाथ दरेकर टाकलं होतं नवनाथ दरेकर गुगल वरती सर्च केलं होतं. असे किती लोक नवनाथ दरेकर सर्च करत असतील, 500, 600, 10,000, 15,000, बरोबर आहे. आता काही लोकांनी नवनाथ दरेकर सर्च केल्यानंतर ह्या भरपूर साऱ्या गोष्टी आल्यात का, पहिल्या पेज वरती गेले, दुसऱ्या पेजेस वरती गेले. कोण जॉईन होते आता एवढ्या लवकर, केले ना ऍक्सेप्ट. दिसते, मी तुम्हाला काय सांगितलं, इथं क्रिकेटचे पण आलेले प्रोफाईल ते कोणीतरी क्रिएट केलेलं आहे किंवा माझ्याबद्दलची इन्फॉर्मेशन माझ्या फोनमध्ये पूर्ण स्क्रीन दिसत नाही म्हणून मी लॅपटॉप वरून जॉईन करते आणि माझं स्पीकर लॅपटॉपचं खराब आहे म्हणून मला फोनवरून जॉईन करावं लागतं. हो चालेल, दोन अशा ह्या वेगवेगळ्या गोष्टी करा. हो चालेल. तर तुम्ही एक्सेप्ट नाही केली कुठं आलेले मी तेच म्हणतो. एक सेकंड मी परत येते. काय प्रॉब्लेम नाही. इथं मी गुगल वरती नवनाथ दरेकर सर्च करतोय, तर इथं नवनाथ दरेकर सर्च केल्यानंतर इथं क्वेराचं पेज पण आलेले. तर ह्याच्यावरती काही लोक क्लिक करतील, ठीक आहे, आणि ह्याच्यावरती एक इन्फॉर्मेशन लिहिलेली. आता आपला मुद्दा काय आहे की आपल्याला जास्तीत जास्त लोकांना आपल्या घरी घेऊन यायचंय किंवा आपल्या वेबसाईट वरती काय करायचंय, वेबसाईट वरती ट्रॅफिक वाढवायचंय. मग ट्रॅफिक वाढवण्यासाठी काय करणार आपण, वेगवेगळ्या ठिकाणी ब्लॉग लिहिणार किंवा वेगवेगळ्या ठिकाणी इमेज टाकणार किंवा न्यूजपेपरला काय करणार, माझ्याबद्दल इन्फॉर्मेशन लिहिणार किंवा लिंक्डइन वरती लिहिणार, असे खूप सारे, किंवा जस्ट डायल वरती माझी इन्फॉर्मेशन टाकणार. तिथून जास्तीत जास्त लोक आपल्या येतील. पण अशा प्लॅटफॉर्मवरती आपल्याला इन्फॉर्मेशन टाकायची त्याच्यावरती ऑलरेडी जास्त लोक आहेत, बरोबर आहे. आणि आता हा जर ब्लॉग दिसलाय तर इथं काय केलेले, हे बॅकलिंक दिलेले आहेत, क्लिकेबल लिंक दिलेले आहेत. तर ह्या क्लिकेबल लिंक वरती इथं जर क्लिक केलं, मी कुठे गेलेलो आहे, वेबसाईट. मग क्वेरा पासून माझ्या वेबसाईट वरती एक ट्रॅफिक आलं म्हणजे एक बॅकलिंक मला भेटली. सगळ्यांना समजलं, क्वेरा मधून एक बॅकलिंक भेटली. नंतर काही लोक पिंट्रेस्ट वरून माझ्या वेबसाईट वरती येतील, काही लोक युट्यूब वरून माझ्या वेबसाईट वरती येतील, काही लोक टिंडर वरून माझ्या वेबसाईट वरती येतील, काही लोक अजून वेगवेगळ्या साईट वरून येतील. मग जेवढे जास्त लोक माझ्या वेबसाईट वरती येतील तेवढं काय होईल, जास्त रँकिंग होईल. मग मी आता फक्त कन्सेप्ट तुम्हाला इमेज सबमिशनच्या साईटचं सांगत होतो. पण आता मी जेव्हा नवनाथ दरेकर सर्च केलं तर सगळ्यात खाली कुणाचं आलं, मला क्वेराचं आलं. एक नंबरला काय आलं, एक नंबरला पिंट्रेस्ट नाही, एक नंबरला माझी स्वतःची वेबसाईट आली. नंतर काय आलं, लिंक्डइन आलं. नंतर काय आलं, इंस्टाग्राम आलं. नंतर काय आलं, फेसबुक आलं. नंतर मग काय आलं, कोण काय बोलतंय का, ऋषी
हे रँकिंग कशावरती डिपेंड असते, तर पर्टिक्युलरली त्या ज्या साईट आहेत, म्हणजे जसं की क्वेश्चन विचारला तर क्वेश्चन आन्सर साईटच वरती येते. ब्लॉग बद्दलचं जर टायटल टाकलं तर ब्लॉगच त्या रिलेटेड रँकिंग होणार. आणि ज्याचा अथॉरिटी चांगला आहे, अथॉरिटी म्हणजे काय, ट्रस्ट. मग सगळ्यात आधी आपल्याला जर एखाद्या माणसाची ट्रस्ट चेक करायचंय, माझं नाव जर विकिपीडियाला येत आहे, विकिपीडियावरती सगळे व्हॅलिडच इन्फॉर्मेशन असते. मी जर गुगलवरती विराट कोहली सर्च केलं तर एक नंबरला काय येईल, विकिपीडिया. नंतर काय, बाकी त्याचे जे पेजेस ऑथर असतील, ठीक आहे, किंवा टाइम्स ऑफ इंडिया आहे, ज्यांच्या अथॉरिटी स्कोर जास्त आहे ते येतील. तर त्याच्यासाठीच मी काय करतोय, आपल्याला एक्सटर्नल लिंक आपल्या वेबसाईटवरती जास्तीत जास्त नाही, म्हणून मी काय केलं, पिंटरेस्ट नावाचं काय केलं, इमेज सबमिशन साईट आहे. नुसतं पिंटरेस्टच आहे का, मी पिंटरेस्ट का चूज केलं, कारण पिंटरेस्ट जास्त लोकांना माहिती. इंस्टाग्राम जास्त लोक यूज करतात का पिंटरेस्ट जास्त लोक यूज करतात, इंस्टाग्राम. थोडस त्याच्यानंतर करते मी. सो तुम्ही मला हे सांगताय, म्हणजे आम्हाला हे सांगताय की आपल्याला ट्रॅफिक आपल्या वेबसाईटवर वाढवण्यासाठी ज्या काही वेगवेगळ्या इमेज सबमिशनच्या वेबसाईट आहेत, या वेबसाईटवर जा आणि आपली जी बॅकलिंक असते वेबसाईटची ती तिथे पेस्ट करा. करेक्ट आहे? बरोबर आहे, एक्झॅक्टली. मग आता मला काय करायचं, माझ्या वेबसाईटवरती मला ट्रॅफिक आणायचंय, तर मग मी ते काय केलं, मी काय केलं, पिंटरेस्टचं अकाउंट काय केलं, ओपन केलं. पिंटरेस्टचं अकाउंट ओपन करणं अवघड आहे. आपण या सगळ्या वेबसाईटवर आता इमेज पेस्ट करण्यासाठी या सगळ्या वेबसाईटवर आपलं स्वतःचं अकाउंट असणं गरजेचं असतं. डेफिनेटली तेच सांगितलं ना पहिल्यांदा की अकाउंट क्रिएट करायला शिकवू का नको शिकवू, शिकवा ना सर, असं म्हटलं तुम्हाला. अकाउंट क्रिएट, बरं ठीक आहे, काय प्रॉब्लेम. अकाउंट कसं क्रिएट करायचं ते शिकवतो मी तुम्हाला. साइन अप मध्ये आणि साइन इन मध्ये काय डिफरन्स आहे, इथं मी पिन इंटरेस्ट टाकला. अकाउंट कसं क्रिएट करायचं, जसं जीमेलचं करायचं तसंच करायचं ना, सेम टू सेमच आहे. साइन पिंटरेस्ट मध्ये गेल्यानंतर काय येतं, साइन अप मध्ये म्हणजे काय, साइन अप केल्यानंतर तुम्हाला एकतर ईमेल आयडी तुम्ही अकाउंट क्रिएट करू शकता. हे दोन ऑप्शन, एक म्हणजे लॉग इन, एक्झिस्टिंग जर अकाउंट असेल तर लॉग इन करायचं, आणि न्यू अकाउंट जर असेल तर काय करायचं, साइन अप करायचं. ठीक आहे, मी काय करतो, कंटिन्यू विथ माझ्या ईमेल आयडीने करतो. ठीक आहे, किती सिंपल आहे अकाउंट क्रिएट करणं. झालं. आता ते अकाउंट कोणत्या नावाने काढायचंय, तुमचं डेट ऑफ बर्थ काय आहे सांगा, तुमची डेट ऑफ बर्थ. हे ठीक आहे, 09. आता इथं काय करतो, 1994. ठीक आहे, नंतर क्रिएट. जर आपण इंस्टाग्रामचा अकाउंट काढतो तसंच आहे. किती सेकंद लागले मला अकाउंट क्रिएट करायला, पण ऑलरेडी मी लॉग इन विथ ईमेलच केलं. मी मेल आहे का फीमेल आहे, इंग्लिश, कोणती इंग्लिश, US का इंडियन, तुमच्यावरती डिपेंड आहे. नेक्स्ट. आता तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे, तुम्ही तुमचा बिझनेस आहे किंवा तुम्ही स्वतः पर्सन आहे. मला इंटरेस्ट कशात आहे, मॉडेलिंग मध्ये, फॅशन मध्ये. मग ह्याच्यामधून तुम्हाला चूज का, व्हॉट यू आर, म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचं काय करायचं, तुम्हाला काय करणार आहे तुम्ही, क्लोथिंग मध्ये, तुम्हाला ॲनिमल मध्ये, कुक मध्ये, कशामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे सिलेक्ट करायचं का, तुम्हाला ट्रॅव्हल्स मध्ये, ऍडव्हेंचर्स मध्ये. रिलेटेडच इमेजेस दाखवणार, रिलेटेडच आपल्याला जास्त दाखवेल, पण आपल्याला पण इमेजेस त्याच्यावरती टाकणार आहेत ना, तर आपण कशा रिलेटेड, म्हणजे मला काय होणार, माझ्या रिलेटेडच लोक काय होणार, कनेक्ट होते. निश आपण चूज करतोय, निश म्हणजे कॅटेगरी. ठीक आहे, क्लिक केलं. ठीक आहे,
सर सॉरी परत इंटरप्ट करते. तर जर सपोज माझ्याकडे क्लायंट 10 वेगवेगळ्या प्रकारचे असतील आणि माझं पिंटरेस्टवर अकाउंट आहे, सपोज ते फूडशी रिलेटेड बनवलेलं आहे आणि माझ्या क्लायंटच्या पण इमेज मला तिथे पेस्ट करायच्या, तर मग क्लायंटसाठी नवीन अकाउंट बनावं लागेल पिंटरेस्टचं का माझ्या याच्यावर इमेज पेस्ट करून क्लायंटची बॅक लिंक तिथे टाकली तरी चालेल? तुम्ही त्याच्यावरती पण आता बघा, एक मिनिट थांबा. तर त्यांचं असं म्हणणं आहे की सपोज मी काय करते, त्यांचं एक अकाउंट आहे, माझं अकाउंट आहे नवनाथ दरेकरचा, मी माझं पर्सनल फोटो त्याच्यावरती टाकतो. माझं दुसरं अकाउंट आहे एनएमडी इन्फोटेकचं, तर एनएमडी इन्फोटेक मध्ये सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, तर सर्व्हिसेसचेच मी फोटो तिथे टाकतो. कारण ह्याच्यामध्ये कसं आहे, तुमचं जर आपलं मेन अल्टिमेट गोल काय, जसं की मी एक अकाउंट केलं, मी जर आता एनएमडीचं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे, तर त्याच्यामध्ये मी स्वतःचे फोटो टाकतो का? नाही टाकत. मी जर स्वतःचे फोटो टाकले तर मला लोक काय करतील, अरे हे स्वतःचे पण फोटो टाकतं, मला अनफॉलो पण करतील. त्याच्यामुळे काय करायचं, प्रत्येक बिझनेस साठी तुम्ही वेगवेगळं काय करायचंय, पिंटरेस्टचं अकाउंट क्रिएट करायचं. प्रत्येक बिझनेस साठी काय करायचं, म्हणजे माझ्याकडे जेवढे क्लायंट असतील त्यांच्यासाठी वेगवेगळे अकाउंट बनवायचे. मी तेच सांगितलं की आता बघा, मी एक मुलगी बघायला गेलो, काय केलं, मुलगी बघायला गेलो तर तिचं इंस्टाग्राम पण पाहणार, फेसबुक पण पाहणार, लिंक्डइन पण पाहणार, अजून काय पाहणार, अजून जर जास्त आता काय, आता जर सपोज मी एनएमडी प्रायव्हेट लिमिटेडला तुम्ही ऍडमिशन घेतलंय, तर एनएमडी सर्च केल्यानंतर तुम्हाला जर काय दिसलं असतं, फक्त माझं फेसबुकचं अकाउंट दिसलं असतं, तर तुम्हाला ट्रस्ट बसला असता का? तुम्हाला लिंक्डइन पण दिसलं, ट्विटर पण दिसलं, ग्लासडोर पण दिसलं, जस्ट डायल पण दिसलं, इंस्टाग्राम दिसलं, सगळ्या गोष्टी दिसल्यामुळे लवकर जास्त ट्रस्ट बसला. गुगलचा स्क्रावलर काय करतोय माहितीये का, गुगलचा नियम आहे की त्यांनी वेबसाईट बनवली, तुम्हाला वेबसाईट जर रँकिंग करायची ना, तुमचं अकाउंट कशावरती असलं पाहिजे, नुसतं इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन वरती नसलं पाहिजे. तुमचं अकाउंट कुठे असलं पाहिजे, सगळीकडेच असलं पाहिजे, मल्टिपल प्लॅटफॉर्मवरती असलं पाहिजे, जास्तीत जास्त ट्रस्ट. त्याच्यामुळे मी तुम्हाला पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटीची काल वेबसाईट डेफिनेशन सांगितली होती. काय सांगितली होती, तुमचं वेबसाईट, हाऊ वेल पर्टिक्युलर वेबसाईट वर्किंग ऑन सर्च इंजिन रिझल्ट पेज. सर्च इंजिन रिझल्ट पेज वरती तुमचं पेज कसं रँकिंग करतंय, कसं परफॉर्मन्स करतंय, त्याच्यावरती काय दिलं जातं, स्कोर दिला जातो. भारतरत्न अवॉर्ड दिला जातो, कुणाला दिला जातो आणि तो कशामुळे दिला जातो, तो क्रायटेरिया फुलफिल करेल, त्याचा परफॉर्मन्स चांगला होता पूर्ण इयर मध्ये म्हणून दिलेला आहे. आयसीसीचा अवॉर्ड दिला जातो बेस्ट बॅट्समनचा, कोणाला दिला जातो, जो बेस्ट आहे, परफॉर्मन्स आहे, सगळा क्रायटेरिया फुलफिल केला त्याला दिला जातो. सेम तसंच आहे की हे सगळ्या क्रायटेरिया फॉलो कोण करतंय त्याला दिल. पण मेन अल्टिमेट गोल नका विसरू, जास्तीत जास्त ट्रॅफिक आणायचंय. ठीक आहे, समजलं. आता अकाउंट क्रिएट मध्ये होतो आपण. आता हे अकाउंट क्रिएट करणं शिकवणं म्हणजे सिंपल गोष्ट आहे. एक अकाउंट तुम्हाला क्रिएट करून दाखवलं तर बाकीचे हजारो तुम्ही अकाउंट, प्रत्येकाची प्रोसिजर तेच आहे. तुम्ही फेसबुकचं काढा, इंस्टाग्रामचं काढा, ठीक, कोणाचं पण अकाउंट काढा, ते तुम्ही सेमच हे करू शकता. तर ऍटलिस्ट 3 ते 4 तुम्हाला जे आवडतात गोष्टी त्या सेव्ह कराव्या लागतात, बरोबर ना. तुम्ही जर सपोज आता युद्धाच्या जास्त रील पाहिल्या तर तुम्हाला युद्धाच्याच दिसतील. तुम्ही रोहित शर्माला जर जास्त लाईक केलं तर रोहित शर्माचेच रील तुम्हाला जास्त दिसतील. दिशा पठाणीचेच फोटो लाईक केले तर तिचेच फोटो दिसतात का? तर त्याच्यासाठी त्यांना फक्त हे कसं अल्गोरिदम, मशीन लर्निंगचा अल्गोरिदम अप्लाय करण्यासाठी तुम्हाला इंटरेस्ट कोणता आहे, बरोबर आहे. मला फक्त देवाचेच फोटो आवडतात, मला फक्त देवाचेच फोटो आवडतात, मग ते मला कोणते फोटो दाखवणार, देवाचेच दाखवणार. आता हे सगळं हे कशासाठी, पिंटरेस्ट कशासाठी वापरतात लोक, इमेज साठी, इमेज सबमिशन साठी. ह्याच्यामध्ये खूप चांगले चांगले क्वालिटीचे काय करतात लोक, इमेजेस टाकतात. ह्याच्यामधून आपण परचेस नाही करू शकत. ते इमेज फ्री साईट असतात, इमेज सबमिशनच्या साईट असतात, जसं की शटर स्टॉक आहे किंवा इमेज बाजार आहे, किंवा तुम्ही काय करू शकता, स्वतःची वेबसाईट बनवू शकतात आणि त्याच्यावरती तुम्ही स्वतः काय करू शकतात, इमेज अपलोड करू शकतात. तिथून जर कोणी इमेज डाउनलोड केली तर त्याच्याकडून पैसे पण भेटतील. किंवा मग दुसरं काय लोक काय करतात, असे एक त्यांची साईट बनवतात आणि त्याच्यावरती इमेज टाकतात आणि इमेज टाकल्यानंतर काय येतात, लोक जास्तीत जास्त ट्रॅफिक येतात आणि
1000 प्लस ट्रॅफिक आलं तर तुम्हाला प्रत्येक व्ह्यूजला $0.08 भेटतात. तिथून पण अर्निंग करू शकतात. किंवा तिसरं काय, तुम्ही इमेजेस काढा आणि कोणत्या तरी एक असे वेगवेगळे साईट्स आहेत त्याच्यावरती अपलोड करा, तर तिथून पण तुम्हाला अर्निंग होते. जेवढे लोक तुमची इमेज यूज करणार, जेवढे लोक तुमची इमेज डाउनलोड करणार, तेवढं काय म्हणतात तुम्हाला त्याचा फायदा होणार. आता ह्यांनी काय केलंय बघा, इथे टाकलेले, ही इमेज टाकली त्याला एक साईट दिली, हायपरलिंक दिली. कशासाठी दिली असेल? काहीतरी कारण असेल ना. व्हिजिट केलं, तिथे क्लिक केल्यानंतर कुठे गेले? त्यांच्या साईट वरती गेलं. ठीक, एक बॅकलिंक भेटली त्यांना. सेम आपलं कन्सेप्ट होता की आपण फक्त काम होतं की अकाउंट क्रिएट करायचं. आता हे अकाउंट कशासाठी क्लिक केले आपण? आपले पुणे न्यूज साठी केलेले. आपण काय करणार? क्रिएट मध्ये जाणार. आता आपला अकाउंट कशासाठी केले? आपले पुणेसाठी केले. आणि इथं जर आपण डिजिटल मार्केटिंगचं टाकलं तर ते रिलेव्हंट आहे का? मी इथं जर एखादी पोस्ट टाकली, हाऊ टू रिड्यूस बेली फॅट, तर चालेल का? हे तर न्यूज रिलेटेडच मला इन्फॉर्मेशन टाकावं लागेल, तर लोक काय करतील? ते रिलेव्हंट वाटेल. प्लेसेस वगैरे. आता तुम्हाला पोस्ट कसं करायचं ते सांगितलं मी. आता एक सिंपल कोणता पण फोटो घ्या. मी आता पोस्ट नाही करणार, पण तुमच्यासाठी करतो. ठीक आहे. डेटा अनालिटिक्स ट्रेनिंग इन पुणे. एक इमेज सिलेक्ट केली. आता इथं काय केलं? त्याचं टायटल लिहायचंय. इथं काय लिहू शकतो टायटल? बेस्ट इन्स्टिट्यूट इन पुणे. आता जर कोणी गुगल वरती सर्च केलं बेस्ट डेटा अनालिटिक्स इन्स्टिट्यूट इन पुणे आणि मी ही इमेज सबमिट केली, बरोबर आहे, ह्याच्यावरती जास्त जर विजिट आलेले असतील तर माझी इमेज जास्त लवकर रँकिंग होईल. एखाद्याला जर इमेज, आपण इमेज डाउनलोड करून इमेज पण अपलोड करतो ना, इमेज पण काही लोक पाहतात, सेव्ह करतात इमेजेस, मग त्या कुठून रँकिंग होतात? इथून रँकिंग होतात. किंवा एखाद्याने जर गुगल वरती सर्च केलं बेस्ट डेटा अनालिटिक्स इन्स्टिट्यूट इन पुणे, तर त्याच्यामध्ये हे सुद्धा रँकिंग होऊ शकतं. का होऊ शकतो? कारण त्याचं टायटल आपण काय दिलं. आता डिस्क्रिप्शन पण सेम तसं लिहा. NMD इन्फोटेक इज NMD प्रायव्हेट लिमिटेड बेस्ट डेटा सायन्स अँड डेटा अनालिटिक्स इन्स्टिट्यूट. हे तुम्ही लिहा, मी तेच कॉपी पेस्ट करतो. हा, कीवर्ड तुम्ही बोलू शकतात. हे कीवर्ड वरतीच रँकिंग होते. पण आता डिस्क्रिप्शनची लेंथ तुम्हाला 90 पेक्षा जास्त पाहिजे, तेवढे टाका तुम्ही. मेक युअर करिअर इन डेटा सायन्स अँड डेटा अनालिटिक्स NMD इन्फोटेक और NMD प्रायव्हेट लिमिटेड बेस्ट डेटा अनालिटिक्स अँड डेटा सायन्स कोर्सेस. आता आपल्याला काय द्यायचं होतं? मॅडम तुम्हाला समजलं नव्हतं की ते पहिल्यापासून तुम्ही सांगायला सांगितलं. इथं लिंक टाकायची आपल्याला. लिंक कोणती टाकायची? वेबसाईटची लिंक टाकायची. कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? आता बघा, इथं अबाउटची लिंक टाकून जमेल का? इरिलेव्हंट आहे. आता इथं कोणती लिंक टाकली पाहिजे? कोर्सेसची. आता डेटा डिजिटल मार्केटिंगची टाकली तर चालेल का? डेटा सायन्स डेटा अनालिटिक्सचीच टाकावं लागेल. इरिलेव्हंट बॅकलिंक आणि रिलेव्हंट बॅकलिंक समजलं का तुम्हाला? कंट्रोल कॉपी केलं, सी केलं, मॅच व्हायला पाहिजे. पण ट्रॅफिक आलं, इकडे होतं कंट्रोल व्ही. आता बोर्ड ऑलरेडी आधी क्रिएट केलेलं आहे का? नाही, आता नवीनच अकाउंट क्रिएट केलेला. मग इथून बोर्ड आपण क्रिएट करू शकतो. आहे का आपल्याकडे बोर्ड? काय नाही. मग आता हे कशासाठी आहे? डेटा अनालिटिक्स. एक प्ले लिस्ट सारखं असतं. आणि इथं काय केलंय? क्रिएट. आणि इथं टॅग द्यायचं. कशासाठी होतं? हे एवढं सगळं कुणाला करावं लागतं? ऑफिस एक्झिक्युटिव्ह असतो ना, त्याला करावं लागतं. आता हे पोस्ट करायचंय मला. काय केलं? आता काय काय लोकांचं असं म्हणणं असेल, ही तर आपले पुणे न्यूज आहे आणि मग तुम्ही ह्याच्यावर डेटा अनालिटिक्सचं काय टाकू शकतो. कोणत्या पण अकाउंट वरती काय पण टाकू शकतो. काय प्रॉब्लेम आहे का? पण त्या रिलेटेड कंटेंट, रिलेव्हंट कंटेंट असेल तर तुमच्या पेजला ओके. मी काय करतो? पब्लिश करतो. डायरेक्ट पब्लिश होतं आणि इथं व्ह्यू होणार. इकडे तुम्ही लिंक कॉपी करायची.
आपले हा, बोला. वेबसाईटची लिंक टाकलीत ना, ती लोकल एसईओची पण आपण लिंक पोस्ट करू शकतो का? कारण का आता आमच्या वेबसाईटला आहेत ना, मग आमचं लोकल एसईओ बनवलेलं असेल, मग बरोबर. आम्ही जर समजा इमेज सबमिशन दिलं तर त्याच्यात बाकीचं सगळं आम्ही करू, त्या रिलेटेड सगळं टाकू वगैरे, पण लिंक जर बरोबर. मग समजा तुम्ही लोकल आमची एसईओची लिंक लोकल टाका. आणू शकतो ना ट्रॅफिक तिथलं? तुम्ही लोकल हो, तुम्ही लोकल एसईओची लिंक टाका, तिथून ट्रॅफिक येऊ शकतो. पण आपला कन्सेप्ट काय, आपण मी स्टार्टिंगला सुरुवात होण्याच्या आधीच मी काय सांगितली होती, एक डेफिनेशन सांगितली होती, एसईओची डेफिनेशन सांगितली होती. एसईओची डेफिनेशन काय सांगितली होती? इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग आवर वेबसाईट, वेब पेजेस, ब्लॉग ऑन सर्च इंजिन रिझल्ट पेज. इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग आवर वेबसाईट किंवा ब्लॉग. मी असं सांगितलं का इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग आवर बिझनेस? आणि नंतर दुसरं सांगितलं होतं लोकल एसईओची डेफिनेशन, टू मेक विजिबल बिझनेस ऑन गुगल विथ जिओग्राफिक अँड लोकेशन. आणि त्याचे रँकिंग फॅक्टर वेगळे सांगितले होते. लोकल एसईओ ला जर तुम्हाला रँकिंग, तुम्हाला ट्रॅफिक आणण्यासाठी करू शकतात तुम्ही, तिथून तुम्हाला काय कॉल येतील जास्त, पण तिथून तुमची वेबसाईट रँकिंग होणार आहे का? तुमच्याकडे वेबसाईटच नाही तर तुम्ही काय रँकिंग करणार? आपल्याला जातच नाही, मग कॉलगेट कुठे लावणार आपण? लावणार का? सेम टू सेम. तर ह्याच्यावरती जर कोणी क्लिक केलं, आता कुठं जातील लोक? हा, विजिट साईट आला. का आलं? का तिथं हायपर लिंक दिली. झालं का? आता मग ही लिंक काय केली, मी कॉपी केली होती लिंक, बरोबर आहे ती. तर ते आपण काय करतो, ते पेज ऍक्टिव्हिटीज नावाचं काय केलेलं एक पेज बनवलंय. मी दिवसभर काय काम करतात, आता आपले एसईओ एक्झिक्युटिव्ह आहे, दिवसभर काय काम करतो, किती बॅकलिंक जनरेट करतो, ते मला कसं समजेल? तर इथं एक शीट बनवलेली आणि इथं काय टाकले, पिंटरेस्ट टाकलेले. ते काय टाकले, इमेज सबमिशन साईट. तुम्ही पण अशीच करायची, एकतर साईटचं नाव टाकायचंय, बरोबर आहे, नंतर काय टाकायचं, युजर नेम टाकायचंय, नंतर पासवर्ड टाकायचंय, नंतर URL टाकायचंय आणि नंतर बॅकलिंक टाकायचंय. ठीक आहे. आता इथं इंटरेस्ट होतं, त्याचा युजर नेम काय होता आणि त्याचा पासवर्ड काय, म्हणजे आपला जो मॅनेजर चेक करतो ना, तुम्ही काय चुकीचं केले आणि काय बरोबर केले त्याच्याकडे पासवर्ड पण जाणार आहे. आता मी आजच्या डेटला काय केली, एक बॅकलिंक जनरेट केली. मग आज तारीख किती आहे, किती तारीख आहे? मग इथे 9 तारीख टाकायची, 9-5-25. इथं मी काय करणार, पेस्ट करणार. मग ज्यावेळेस मॅनेजर येईल, मी खरंच बॅकलिंक जनरेट केली का, मग इथं तो काय करणार, क्लिक करून पाहणार. दिसते? लिंक दुसरी वेगळी कॉपी केली आपण, ती व्यवस्थित लिंक कॉपी करायची होती आपल्याला, लिंक टाकायची, फक्त असे चेक करणार. सगळ्यांना समजलं? आता इथं बघा, ह्यांचं काय आहे, शॉपिंग आहे, शॉपिंग रिलेटेडच आहे ना, त्यांची कोणतं तरी एक क्लोथिंग ब्रँड वगैरे असेल, मेन्स कॅज्युअल आउटफिट कलेक्शन दिलेले. कशासाठी दिलेले? इथे जर मी क्लिक केलं तर त्यांच्या साईटवरती जाईल आणि साईटवरती ज्यांना, आता मग साईटवरती अजून थोडं अमेझॉन, फ्लिपकार्ट वरती ट्रॅफिक आणण्यासाठी केले. आता हे अमेझॉन, फ्लिपकार्ट वरती रँकिंग करण्यासाठी त्यांनी केले. म्हणजे सपोज बघा, NFDचा शूज पण आहे अमेझॉन वरती, पुमाचा शूज पण आहे, नंतर अंडर आर्मरचा पण शूज आहे, अजून वेगवेगळे शूज आहेत. म्हणजे एखाद्याने सर्च जर केलं बेस्ट शूज किंवा वुमेन शूज किंवा मेन शूज, हे जर सर्च केल्यानंतर तुम्हाला लाखो ऑप्शन येतील, पण तुमच्या डोळ्याला एखादी गोष्ट दिसलीच नाही तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करणार का? मग तुमच्या डोळ्याला दिसण्यासाठी ती रँकिंग करणं गरजेचं आहे. मी खूप सुंदर दिसतो पण मी बाहेरच नाही गेलो कोणाला, तर कोणत्या मुलीला आवडेल का? मी नाही आवडणार. आवडेल का? सिंपल गोष्ट. मग व्हिजिबिलिटी वाढवण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे अमेझॉन, फ्लिपकार्टचा पण SEO असतो, युट्यूबचा पण SEO असतो आणि वेगवेगळ्या सर्च इंजिनचा पण SEO असतो. तर हे तर फक्त एक ऑन पेज आपलं कशाचं झालं, इमेज सबमिशनचा झाला. इमेज सबमिशन मध्ये आता परत लिंक्डइन पण येतं. लिंक्डइन वरती पण काय करायचं, सेम
कंडिशन यूज करायची आपल्याला. लिंक्डइनचं लिंक्डइनचं पण ऑप्शन सांगतो. मॅडम तुम्हाला समजलं का? समजलं. त्यांनाच विचारलं ना. प्राजक्ता मॅडम तुम्हाला समजलं? हा बोला. आहे. सो इथे मी माझं अकाउंट क्रिएट केलं आणि इथे कॅब आहेत म्हणजे कशासाठी आहे सब्जेक्ट आहे. तर ते सब्जेक्ट मी भरून दिले आता याच्यात. तर आता मला म्हणजे मला जे समजलं ते मी करण्याचा प्रयत्न करतो. सपोज माझा आता ब्लॉग आहे तर काल दाखवलेला तो ब्लॉग माझा. त्या ब्लॉगवरची जी इमेज मी पेस्ट केलेली आहे ती इमेज मी इथे प्रिंटिस्टवर टाकली आणि त्या ब्लॉगची लिंक जी आहे तर ती या इमेजच्या लिंक मध्ये तुमची स्क्रीन दिसत नाही. तुमची स्क्रीन दिसत नाही मॅडम. सगळ्यांना दिसते. तुमची स्क्रीन एकदा परत स्क्रीन करा ना. प्रेझेंट करा. मी काय केलं मी प्रिंटेस्टवर आता अकाउंट बनवलं आणि तिथे मी माझ्या ब्लॉगची लिंक जी मी ब्लॉगला टाकलेली इमेज आहे ती प्रिंटेस्टवर अपलोड करते आणि तिथे लिंक पण देते माझ्या ब्लॉगची. बरोबर. म्हणजे आता त्या इमेजला जे कोणी सर्च करेल आणि तिथे व्हिजिट करेल ती शक्यता आहे माझ्या ब्लॉगवर पण व्हिजिट करण्याची. करेक्ट? अंडरस्टँडिंग झालं. बरोबर आहे. ठीक आहे. मग हेच ह्याच्यासाठी तुम्ही तुमच्या ब्लॉग वरती पण ट्रॅफिक आणू शकतात कारण एसईओ ब्लॉगचा पण केला जातो. ठीक आहे. आता मी लिंक्डइन वरती पण सेम कन्सेप्ट करतो. आता मला काय करायचं एक आर्टिकल लिहायचंय किंवा मी जर इथं काय केलं फोटो टाकला अपलोड करणार. कुठून अपलोड करणार? डेस्कटॉप मधून. इमेजेस आहेत का व्हिडिओ आहेत आपल्याकडे? स्क्रीन दिसत नाही. विजिबल नाहीये. आपल्याकडे काहीच नाही. हा स्क्रीन दिसत नाही. स्टॉप केली होती त्यांची स्क्रीन पाहण्यासाठी. आधी स्क्रीन शेअर करतो. लिंक्डइन मध्ये मी गेलोय. परत एकदा दाखवतो तुम्हाला. लिंक्डइन टॅग. आता लिंक्डइनचा अकाउंट क्रिएट करून दाखवायची गरज आहे का? नाही ना. सगळ्यांना येतं सेम टू सेम. आणि नाही आलं तुम्ही ट्राय करा. आणि जर युट्यूब परत सांगतो त्यांना पर्सनली. आता इथं काय दिसले फोटो दिसतोय नंतर काय दिसते व्हिडिओ दिसतात आणि आर्टिकल दिसतात. सपोज आता मी एखादा आर्टिकल लिहितोय. काय आर्टिकल लिहिलं? हाऊ टू बिकम अ सक्सेसफुल डेटा सायंटिस्ट किंवा हाऊ टू बिकम काय लिहू शकतो आपण? ऍव्हरेज सॅलरी इन डिजिटल मार्केटिंग. कोणता पण एखादा ब्लॉग लिहू शकतो. काय पण लिहू शकतो मी. मला जर विचार आला की हाऊ टू इम्प्रेस गर्ल असं लिहायचा तर ते पण लिहू शकतो किंवा अंडर वॉटर फोटोग्राफी लिहायचंय ते पण लिहू शकतो. काय प्रॉब्लेम नाही. इमेज लिहायचंय मला. इमेज मी घेणार इथून. कुठं होतं इमेजेस आपल्या डाउनलोड? हॅलो हा बोला. हा सर असे किती प्लॅटफॉर्म आहेत की ज्याच्यावरून ट्रॅफिकिंग आपण आपल्या वेबसाईटला याच्याकडे लिस्ट आउट केलेलं आहे आपल्याकडे? हो. ह्याचे आपल्याकडे 1 करोड प्लस आहेत प्लॅटफॉर्म. त्याच्यामधले आपल्याला सगळीकडूनच प्लॅटफॉर्म नाही आणायचे. जसं की आता आपल्याला फक्त इंटरव्ह्यूला जर गेलो किंवा आपल्याला जर क्लायंट आणायला गेलो तर ते विचारतात की इमेज सबमिशन साईट कोणत्या यूज करायच्या. नंतर आपल्याला दुसरं कोणतं आहे क्वेश्चन आन्सर साईट कोणत्या आहेत, प्रेस रिलीज साईट कोणत्या आहेत. आता फक्त आपण इमेज सबमिशन साईट सांगतोय. नंतर क्वेश्चन आन्सर साईट आहेत, नंतर पीपीटी सबमिशन साईट आहेत, नंतर प्रेस रिलीज साईट. ह्याची लिस्ट तुम्हाला मिळणार नाही. गुगल वरती सर्च करायची. जर आता इथं बघा इथं गुगल वरती काय करायचं इमेज सबमिशन साईट आणि असे इमेज सबमिशन साईट घ्या की त्यांचा DA आणि PA आहे.
ज्याचा डी आणि पी ए हाय झाला. मला इथेच लिंक येणार आहे. किती साईट आलेत? तुम्ही काय 150 म्हणताय ते pre-submission टीए आणि site. डीए कोणती पण साईट क्लिक करा. दिसणार नाही. तुम्ही काय म्हणताय ते टी आणि डी? हो, पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटी. पेज अथॉरिटी आणि कसं डोमेन ओळखायचं? अथॉरिटी. कसं ओळखायचं? सांगतो. पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटीचे डेफिनेशन समजली सगळ्यांना? आपलं म्हणजे जसं की एक इंस्टाग्राम आहे, ते इंस्टाग्राम कुठं परफॉर्मन्स करतंय? सगळ्या सर्च इंजिन वरती परफॉर्म करतंय. मग त्याला कोणीतरी स्कोर देत आहे. मग इंस्टाग्रामला एक म्हणजे मोज नावाची साईट आहे, त्यांना फक्त अथॉरिटी की त्यांना फक्त स्कोर देण्याचा चान्स आहे. जसं की आता तुम्ही जर माझ्याकडे पेपर दिला तर मार्क कोण देतं? सर देतं. त्याच्यामधून 1 नंबर कोणाचा आला, 2 नंबर कोणाचा आला हे समजणं. इंस्टाग्राम सगळ्या सर्च इंजिनवर कसं परफॉर्मन्स करतंय त्याच्यावरून त्याला एक मोज स्कोर देतं आणि तो स्कोर इन बिटवीन किती असतो? 0 to 100 असतो. मग त्याच्यामध्ये मोजनी इंस्टाग्रामला 98 स्कोर दिलाय. मग तो स्कोर कसा बघायचा ते सांगतो तुम्हाला. इकडे बघा, दिसतंय डोमेन अथॉरिटी. लिंक्डइनचा डोमेन अथॉरिटी किती आहे? 97. पेज अथॉरिटी किती? 97. फेसबुकचं किती आहे? 95 आहे. पेज अथॉरिटी किती? 100 आहे. माय स्पेस, मीडिया फायर, स्काय, नंतर ड्रॉपबॉक्स, नंतर रेडिट, पिंटरेस्ट, इंस्टाग्राम, ट्विटर, फोटो बकेट, forshare.com हे सगळे साईट आहेत. ह्याच्यावरती जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय. आता तुम्ही मला विचारत होतात काय की प्रत्येक बिझनेससाठी नवीन अकाउंट ओपन करायचं. येस, तुमचा बिझनेस आहे, तुम्हाला एवढी मेहनत घ्यावाच लागणार आहे. आणि जो जास्त मेहनत घेतो तो जिंकतो. म्हणजे SEO इज द लॉंग मॅरेथॉन. तुम्ही फक्त 100 मीटर जास्त पळालात आणि नंतर सशासारखं झोपलात, ससा झोपलं होतं का असं झोपलं होतं तर मग SEO मध्ये कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. SEO हे लॉंग मॅरेथॉन आहे. तुम्ही जर एकदा रँकिंग झालात गुगलवरती तर मी जरी काम स्टॉप जरी केलं तरी पण तुम्ही खूप दिवस 1 नंबरला राहू शकता. रँकिंग व्हायला पण टाइम लागतो आणि रँकिंग थोडी आसानी एवढ्या लवकर होणार आहे का? आपण 1 लाख रुपये घेतो SEO करण्यासाठी दर मंथली. 1 लाख रुपये घेतो. का घेतो? मग त्याची क्वालिटी पण देतो आणि एवढी मेहनत करावं लागते. उगाच घेतो का? पण काय काय लोक 5,000 रुपये घेतात. मग ते काय करतात? नुसते 5,000 रुपये घेतात, काम काहीच करत नाही. मग ते काय म्हणतात तुमचे आता खूप सारे अशा एजन्सी तर ते काय करतात, बोलतात आम्ही तुमचं काम करेल. मग असं पण नाही, रँकिंग तर 6 महिने होत नाही. रँकिंग करण्यासाठी किती दिवस लागतात? 3 to 6 मंथ लागतात. मग 6 मंथ तर मला 5,000 रुपये येतात. मग क्लायंट 9व्या महिन्यात 7व्या 6व्या महिन्यात आता लीड कधी येतील? अजून थोड्या दिवसात. परत 7व्या महिन्यात येतील अजून थोड्या दिवसात. 8व्या महिन्यात येतील अजून थोड्या. मग येत नाही, देतो सोडून. 8-5 40,000 रुपये तर गेले ते. मग क्वालिटी म्हणजे आजकाल डिजिटल मार्केटर लय फायदा होतात. खूप सारे डिजिटल मार्केटर शिकतात पण क्वालिटीच नाही त्यांच्याकडे. मग ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करत. मग तुम्हाला ते जमलं पाहिजे की तो माणूस काम करतोय का. मग हे ऑडिट करता येतं. म्हणूनच तुम्हाला स्टार्टिंगला मी ऑडिट करायला शिकवलंय. बॅकलिंक किती जनरेट केले. मग सपोज आता लास्ट मंथ मध्ये आमच्या बॅकलिंक किती होत्या, ह्या मंथ मध्ये किती इथं, नंतर आता टोटल ट्रॅफिक किती आपल्या वेबसाईट वरती 576. परवा कालच चेक केलं होतं. आता नेक्स्ट मंथ मध्ये पण 576च असेल. तर आपण करतोय का मग SEO? म्हणजे काहीतरी तो जो काम करतोय तो काहीतरी काम चुकारपणा करतो. मग ह्या जेवढ्या साईट आहेत तुम्हाला लिस्ट पाहिजे होती तर हे तुम्ही असं सर्च करा, अजून सर्च भेटतील. तुम्हाला 5,000 साईट पाहिजे नसेल तर गुगलवरती टाका इमेज सबमिशन 5,000 इमेज सबमिशन साईट हाय P&D. पण तुम्ही अशा साईट घ्या. कोणत्या साईट घ्या? म्हणजे ज्यांची पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटी ऍटलीस्ट 70 पेक्षा जास्त पाहिजे. मग काय काय साईट्स आहे तर खूप कमी येतं. मग त्याच्यावरती ट्रॅफिकच नाही. आहे का ट्रॅफिक? मग इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन खूप सारे लोक वापरतात. म्हणून तिथून आपल्याला फायदा होऊ शकतो. ठीक आहे, झालेले.
एवढं सांगायचं होतं. हे तुम्ही इथं रजिस्ट्रेशन करा आणि त्याच्यानुसार काय करा. आता तुम्हाला काय करायचंय, पिंटरेस्ट, इमेज बाजार, फोटो बकेट, रेडिट ह्याच्यावरती अकाउंट क्रिएट करून घेऊन यायचंय. आणि तुम्हाला कोणती शीट बनवायची, जसं मी तुम्हाला शीट बनवून दाखवली लिंक्डइनची. आता हे ऋतुजा मॅनेज करत होती, बरोबर आहे आमची. तर तिने कसं केले, हे केले का नाही, इमेज सबमिशन साईट वरती तिने साईट काढले. मग ते काढलेले चुकीचे आहेत का बरोबर आहेत का? हो, ड्रेस दिसतंय ना हे, इकडे साईडला घेतो थोडं, दिसतंय. पिंटरेस्ट, रेडिट, फोटो बकेट, इंस्टाग्राम, फेसबुक, share.com आणि ट्विटर, 5-6 साईट वरती. आता हे तिने काय केले, पिंटरेस्ट वरती केले, रेडिट वरती केले. मग इथं पिंटरेस्ट वरती एक URL टाकलाय, कोणता URL आहे आपल्या पिंटरेस्टचा. नंतर त्यांनी एक बॅकलिंक टाकली. इथं त्यांनी केलेली ती बरोबर आहे का, दिसते आहे का, बीज डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. मग आता इथं आपण जर त्याच्यावरती क्लिक करतोय, एखाद्याला जरी इमेज दिसली आणि त्याला ते इमेज डाउनलोड करायची, तर ते तरी पण वेबसाईट वरती घेऊन येणार, एक बॅकलिंक भेटणार. मग आता ही कोणती, .com. इथं डिजिटल मार्केटिंग कोर्सेसचीच बॅकलिंक द्यायची. हे मेंटेन करायची शीट. OPGSU एक्झिक्युटिव्हचं काम एवढंच असतं, बाकी काहीच नाही. दिवसभर यायचं, प्रत्येक साईट वरती रजिस्ट्रेशन करायचं, त्याच्यावरती प्रत्येक ठिकाणी इमेज सबमिट करायची. आणि त्यांच्याकडे सगळंच काम असतं, इमेज सबमिशन साईट, PPT सबमिशन साईट, नंतर ब्लॉग रायटिंग, प्रेस रिलीज साईट. आता हे आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही सगळं इमेज सबमिशन, आणि माझं काम काय, फक्त प्रोसिजर करून दाखवणं. बाकी त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करण्याचं काम कोणाचं, तुमचं. मग इमेज सबमिशन साईट झाल्यानंतर परत क्वेश्चन आन्सर साईट, नंतर काय पाहिजे आपल्याला, PPT सबमिशन साईट, नंतर आपल्याला काय पाहिजे, प्रेस रिलीज साईट, नंतर आपल्याला पाहिजे अजून कोणती साईट, फ्री लिस्टिंग साईट. फ्री लिस्टिंग साईट म्हणजे जसं की जस्ट डायल. आता NMD टाकल्यानंतर जस्ट डायल का खाली येतंय, त्याचं रजिस्ट्रेशन केलंय आपण. कसं रजिस्ट्रेशन करायचं, तुमचा बिझनेस आहे, जसं की आता तुमचं टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे, तसं तुम्ही जस्ट डायल वरती जाऊन फ्री लिस्टिंग करू शकतात. तुमचं जर टाकलं आकांक्षा टूर्स अँड ट्रॅव्हल, तर त्याच्या खाली पण जस्ट डायलचं अकाउंट येईल, काय येईल, आणि त्याचं अकाउंट तुम्ही क्रिएट केलं. मग असे भरपूर सारे साईट्स येतात, त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करायचंय. मग तुम्ही जर 10 लाख साईट वरती जर रजिस्ट्रेशन केलं, प्रत्येक साईट वरती एक तरी युजर येईल, मग 10 लाख लोक तुमच्या वेबसाईट वरती येतील. आहे का तुमच्यामध्ये एवढी कॅपॅसिटी की तुम्ही 10 लाख लोकांना हे करू शकता? मग ह्याच्यासाठी काय करायचं, जेवढे फेमस साईट आहेत ना, सगळे इमेज सबमिशन साईट वरती काय तुम्हाला रजिस्ट्रेशन करायची गरज आहे का? जेवढे फेमस आहेत त्या साईट वरती जा, तिथूनच तुम्ही ट्रॅफिक जनरेट करू शकता. आता हा OPGSU चा बोरिंग टॉपिक आहे, बरोबर आहे, कारण ह्याच्यामध्ये काय करायचं, नुसतं तुम्हाला तेच काम करायचंय. साईट वरती जायचंय, लॉग इन करायचंय, युजर नेम टाकायचंय, त्याच्यामध्ये दररोज इमेज टाकायचे, क्वेश्चन आन्सर साईट वरती जायचंय, तिथं काय क्वेश्चन टाकायचे, काही ब्लॉग लिहायचे, काहींचे आन्सर द्यायचे, काहींना कमेंट करायचे, त्या कमेंट मध्ये आपली वेबसाईट लिंक पुट करायची. मग ह्याच्यामध्ये काय जीवन आहे का? रोज तेच काम करायचंय. मग तुम्हाला ऍट द एंड ऑफ मंथ मध्ये भेटणार, तुम्ही जर 500 बॅकलिंक जनरेट केल्या, तर 500 बॅकलिंक नंतर जेवढ्या बॅकलिंक जनरेट होतील, प्रत्येक बॅकलिंकला तुम्हाला 20 रुपये दिले जातील इन्सेंटिव्ह. 20 रुपये? हो. मग तुम्ही 5000 बॅकलिंक जनरेट केला, तुम्हाला किती होते? 9000 रुपये, 90,000 होतात. पण एवढं कोण करणार आहे का बॅकलिंक? मग असं टार्गेट, जसं सेल्स टीमला कसं टार्गेट दिलं तसं तुम्हाला टार्गेट दिलं. ठीक आहे, थँक्यू.